चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या टॉपिक्सला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आजच्या या लेक्चरमध्ये बघा आपण खूप महत्त्वाचे कंटेंट शिकणार आहोत। हे कंटेंट समजले तर क्वेश्चन सुद्धा सॉल्व होतील, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। सोबत सोबत जिथं जिथं कुठं भविष्यात नवीन टॉपिक तुम्ही शिकाल त्या प्रत्येक टॉपिकमध्ये याच्या रिलेटेडचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले तर ते कन्सेप्ट तुमचे सोप्या पद्धतीने कळतील एवढा विश्वास व्यक्त करतो। आणि जाऊयात आता पुढच्या कन्सेप्ट वरती। बघा मित्रांनो, आज आपल्याला नेमकं काय काय शिकायचंय। फर्स्ट नंबरची गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो पॉवर। दुसरी गोष्ट आपण शिकूयात याच्यानंतर एनर्जी। तिसरी गोष्ट आपण शिकूयात त्याच्यानंतर हीट। चौथी गोष्ट इथं शिकूयात आपण पॉवर फॅक्टर। पाचवी गोष्ट आपण त्या ठिकाणी शिकूयात टॅरिफ कॅल्क्युलेशन। टॅरिफ म्हणजे थोडक्यात वीज बिल आकारणे। इलेक्ट्रिकल टॅरिफ म्हणजे वीज बिल आकारणे, टॅरिफ कॅल्क्युलेशन। या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, पहिला आहे पॉवर, त्याच्यानंतर आहे एनर्जी, हीट, पॉवर फॅक्टर, टॅरिफ आणि टॅरिफचे कॅल्क्युलेशन काय आहेत गोष्टी लक्षात घ्या। बघा आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, कधीही मी तुम्हाला ओहम्स लॉ शिकवलेला आहे, तो तुम्हाला माहित आहे। ओहम्स लॉ, हा ओहम्स लॉ समजला तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या जातील। मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं, ओहम वॉज वीर पर्सन। ओहम कसा होता? वीर होता। पटपट पटपट मागच्या गोष्टी आठवल्या पाहिजे तर आणि तरच पुढच्या गोष्टी समजतील। अदरवाइज पुढचं पाठ आणि मागचं सपाट होत असेल तर याला काही अर्थ नाही। हे अभ्यास म्हणजे एक अशी गोष्ट असते की सिरीज कनेक्शन जसं आहे की पहिला दुसरा तिसरा असे सिरीज कनेक्टेड आहेत। कुठलाही एखाद्या ठिकाणी जर ते कनेक्शन ब्रेक झालं तर पुढे करंटच जात नाही। आपण इलेक्ट्रिकल मोटिवेशन शिकतो या ठिकाणी। कुठलाही सिलेबस हा सिरीज कनेक्टेड असतो, सगळा एकमेकांवरती डिपेंडंट असतो। म्हणून ओहम्स लॉ मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलंय आणि ओहमचा एक शॉर्टकट, एक ट्रिक सांगितली होती। ओहम हा वीर होता। ओहम कसा होता? वीर होता। याच्यावरून आपण फॉर्म्युला पाहिला होता, वीर हा असा होता। इकडं हा झाला पहिला फॉर्म्युला वीर। मग वीरची स्पेलिंग लिहिली की V = IR आलं। दुसरा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला होता मित्रांनो, I = V/R। याचा I = V/R। आणि तिसरा याच्यावरूनच तयार करायचं, वेगळीकडे जायचंच नाही। R काय तयार होईल सांगा? R = V/I। तर हे तीन फॉर्म्युले आपण ओहम्स लॉ मधून बघितले होते। चला, ओहम तर होताच, काहीच अडचण नाही। पण ओहम जरी असला तरी, ओहम वीर असला तरी काय आपण कोणाच्या बापाला कमी नाहीत। आपण कसे आहोत? VIP आहोत। मग आता VIP भानगड काय आहे बघा, इकडे मी आपलं पण लॉजिक सांगितलं। आपण कोण आहोत? VIP आहोत। मग याच्यावरून फक्त एक काळजी घ्यायची, तुम्हाला इथं टाकायचं आहे इक्वल टू, तुझा झाला पॉवरचा फॉर्म्युला V × I। मग याच्यावरूनच बघ, एक नंबरचा फॉर्म्युला P = VI, हा एक झाला। मग आता काय करायचं, तुला पॉवर आणि पॉवर फॅक्टरचे कॅल्क्युलेशन्स करायचे, सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात। तर आता या ठिकाणी काय करा, जिथं V दिसतोय त्या ठिकाणी हा जो V आहे तो V चा फॉर्म्युला इथे ठेवा। मग काय येईल रे? V च्या ठिकाणी IR ठेवला आणि हा एक I, तर दुसरा फॉर्म्युला पॉवरचा तयार झाला बघा, P = V च्या ठिकाणी मी काय ठेवल? IR। मग IR × I म्हणजे I²R। मुद्दा इथपर्यंत क्लिअर झालाय। चला, दुसरा फॉर्म्युला सुद्धा पॉवरचा आपला तयार झाला। त्यानंतर तिसरा फॉर्म्युला, आता काय करायचं बघा, लक्षात ठेवा, हा जो I आहे ना, I या पॉवरच्या बेसिक फॉर्म्युला मधला I आहे। आपला VIP मधला जो I आहे ना, I च्या ठिकाणी हा V/R ठेवा। काय ठेवायचा? V/R ठेवायचा। मग काय येईल रे? V × V/R। मग V × V, V²/R। पॉवरचा तिसरा फॉर्म्युला मित्रांनो तुमच्याकडे तयार झाला, P = V²/R। आता तुम्हाला माहित आहे, मी बेसिक मध्ये आणखी ही गोष्ट सांगितलेली आहे की कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स। मी काय सांगितलं होतं? कंडक्टन्स म्हणजे G हा रेसिप्रोकल आहे रेजिस्टन्सचा। सर रेसिप्रोकल म्हणजे काय मित्रांनो? खाली मुंडकं वर पाय। रेसिप्रोकल म्हणजे काय? खाली मुंडकं वर पाय। आता एवढा मुद्दा जर लक्षात आला तर रेसिप्रोकल G म्हणजे कंडक्टन्स आणि 1/R म्हणजे ह्याचा आहे
कंडक्टन्सचा रेसिप्रोकल आहे रेजिस्टन्स. मग आता मला सांगा, मी इथं 1/r च्या ऐवजी मी इकडं लिहू शकतो का G? मित्रांनो का लिहून द्यायलोय हा फॉर्म्युला ते पण लक्षात घ्या. P = v² ला v² जशाच तसा ठेवला काही अडचणच नाही, पण हा 1/r ला मी इकडं G लिहून टाकतो. हाही फॉर्म्युला परीक्षेत आलेला आहे, माहित असू द्या. याच्यानुसार तुमचा चौथा फॉर्म्युला सुद्धा पॉवरचा या ठिकाणी तयार झालेला आहे. तसे जर बनवायचेच म्हटलं तर आणखी नंबर ऑफ फॉर्म्युले तयार होतील. जर तुम्ही इकडे आर ठेवला, पुन्हा वेगवेगळ्या काही गोष्टी करत बसलात तर अशा गोष्टी तयार होतील. पण इतके फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत पॉवरचे, हे बेसिक्स मधले लक्षात ठेवा. पुढे आणखी आपल्याला टाइप्स ऑफ पॉवर वगैरे शिकायचंय, त्यावेळेस आणखी नंबर ऑफ गोष्टी क्लिअर होतीलच. पण सध्या लक्षात घ्या एवढे पॉवरचे फॉर्म्युले. मग मी आता काय सांगितलं, ओहम हा वीर होता, मग वीर वरून V = IR हा फॉर्म्युला तयार झाला, अडचण कुठलीच नाही. दुसरा मुद्दा, या ठिकाणी I चा फॉर्म्युला काढायचा आहे, तर I चा फॉर्म्युला काय येईल रे, V/R, आणि R चा फॉर्म्युला काढायचा V/I. ह्याही तीन गोष्टी क्लिअर झाल्या. बरं ठीक आहे, ओहम वीर होता, अडचण काहीच नाही. मग आपण मी कोणाच्या बापाला कमी नाहीत, आपण VIP आहोत. मग मी इथं टाकला VIP, आणि मग इथं फक्त इक्वल टू टाकलं की P = V × I हा फॉर्म्युला तयार झाला. मग मी V च्या I च्या ठिकाणी इथला हा आणि हा फॉर्म्युला ओहम्स लॉ मधला उचलून पुटअप केला. नवीन 4 फॉर्म्युले पॉवरचे या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या असतील तर आता अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्टकडे आपण जातोय. काळजी करायची गरज नाही, मी तुम्हाला क्लिअर करून देतो नवीन एक कन्सेप्ट. ऐका, एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे, त्या स्टोरीवरून तुमचे नंबर ऑफ गोष्टी क्लिअर होतील. किती क्लिअर होतील? नंबर ऑफ गोष्टी क्लिअर होतील. मी सांगतोय काय लक्षात घ्या. 3 मैत्रिणी होत्या. किती मैत्रिणी होत्या? 3. मग कोणत्या कोणत्या होत्या बघा. एक होते एनर्जी नावाची. कोणती होती? एनर्जी नावाची एक मैत्रीण होती. बर, दुसरी जी मैत्रीण होती तिचं नाव होतं, मी इथं लिहितोय हा एनर्जी. दुसरी मैत्रीण होती तिचं नाव होतं वर्क डन, म्हणजे W, वर्क डन. आणि तिसरी जी मैत्रीण होती तिचं नाव होतं नुसती आग, आग म्हणजे हीट. बघा 3 मैत्रिणी आहेत, एनर्जी आहे, वर्क डन आहे आणि हीट आहे. हे किती मैत्रिणी इथं? 3 मैत्रिणी इथं. या 3 मैत्रिणी VIT कॉलेजचं नाव आहे, तुम्हाला माहित असेल. VIT कॉलेजला जाऊन जेवल्या. काय केलं? ह्या जेवल्या. आता मी का जेवल्या म्हणलं, याचं युनिट असतं जूल. त्याला वाचताना एक ट्रिक सांगतोय, लक्षात घ्या. याला वाचताना जूलच्या ऐवजी जेवल्या वाचायचं. काय? जेवल्या. पण कुठं? VIT ला जाऊन जेवल्या. VIT काय आहे? एक कॉलेजचं नाव आहे. बर, असो, तुम्हाला हे माहित आहे. चला, मी किती मैत्रिणी सांगितल्या? 3. कोणत्या कोणत्या? एक एनर्जी होती, दुसरी वर्क डन, आणि तिसरी नुसती आग, तिचं नाव हीट. आणि ती कुठे गेल्या? VIT ला जाऊन जेवल्या. आता जेवल्या म्हणजे जूल. आता मी पुन्हा एकदा फॉर्म्युला समजून सांगतोय. एनर्जीचा फॉर्म्युला वर्क डन सारखा असतो, वर्क डनचा फॉर्म्युला हीट सारखा असतो, आणि या तिघांचे फॉर्म्युले VIT जूल असतो. एनर्जी, वर्क डन आणि हीट या तिघांचं युनिट आहे जूल. चला, तेही गोष्टी क्लिअर झाल्या, फॉर्म्युलाही क्लिअर झाला. आता मला सांगा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की जबरदस्त पद्धतीनं हा VI म्हणजे काय असतो रे? हा VI म्हणजे थोडक्यात P आहे. आत्ताच आपण बघितला, हे बघ P = VI आहे. आता थोडक्यात याचा अर्थ असा आहे मित्रांनो की एनर्जी ही जी गोष्ट आहे ती पॉवर इंटू टाइम असते. बघ इकडे VI म्हणजे पॉवर आहे. VI म्हणजे काय आहे? पॉवर आहे. थांबा, VI म्हणजे काय आहे? पॉवर आहे. मग मी लिहितोय इथं पॉवर इंटू टाइम. मग आता तुमच्याकडे एनर्जीचे फॉर्म्युले किती तयार झाले बघा. बघता बघता फॉर्म्युले, जिथं जिथं पॉवरचा फॉर्म्युला आहे त्याला टाइमने मल्टिप्लाय करा, उत्तर भेटतं तुझं एनर्जीचं. मी काय बोललो कळलं ना? हा जो VI आहे ना मित्रांनो, हा VI म्हणजे पॉवर. ते इथं लिहिलंय मी, वी ऑल आर VIP. आपण कोणाच्या बापाला कमी नाहीत, आपण VIP आहोत. मग पॉवर = V × I. पॉवर = काय झाला? V × I झाला. मग मी इकडं पॉवर इंटू टाइम ही लिहिला. मग एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय तयार झाला? पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम, शक्ती गुणविले वेळ. पॉवर म्हणजे शक्ती गुणविले वेळ, आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा.
तर मराठीत याचा फॉर्म्युला ऊर्जा इक्वल टू शक्ती, शक्ती शक्ती शक्तिमान गुणविले वेळ, आणि जो काय असेल तो वेळ, याला तुम्ही काय म्हणू शकता, सरळ सरळ एनर्जी किंवा ऊर्जा म्हणू शकता. इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. मग आता मला नाही वाटत की नव्यानं काही तुम्हाला सांगायची गरज आहे, म्हणून की इकडं एक फॉर्म्युला आहे, दुसरा फॉर्म्युला आहे, तिसरा फॉर्म्युला आहे, चौथा फॉर्म्युला आहे. इथं मी पॉवरचे 4 फॉर्म्युले दिले. तसं तुम्ही सुद्धा एनर्जीचे 4 फॉर्म्युले, फक्त याला टी 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 मल्टिप्लाय केलं रे केलं, तुझे एनर्जीचे 4 फॉर्म्युले तयार होतात. कुठलाही वेळ न वाया घालवता पटकन 4चे 4 फॉर्म्युले लिहून देतो. पहिलाच आहे एनर्जीचा फॉर्म्युला, लक्षात घ्या. व्ही पहिला फॉर्म्युला याच्या बरोबरीत VI ला VI लिहिलं आणि टाइम लिहून टाकला. दुसरा फॉर्म्युला याच्या बरोबरीत घेतोय, एनर्जी इक्वल टू I² R इंटू टी. तिसरा फॉर्म्युला एनर्जी इक्वल टू V² R इंटू टी. आणि चौथा फॉर्म्युला एनर्जी इक्वल टू V² G इंटू टी. तर हे झाले तुमचे एनर्जीचे फॉर्म्युले. आणि युनिट मी तुम्हाला सांगितलंय जूल, एवढ्याचं युनिट काय आहे, एकत्रित जूल आहे असं म्हणायला हरकत नाही. 1 नंबर सर. फॉर्म्युलेच्या फॉर्म्युले पाठच होऊन गेले बघा, पाठच होणार. मी फक्त सांगेल त्या गोष्टीकडे लक्ष द्या. बघा एवढ्यांचं युनिट मी जूल लिहून टाकलं, कारण एनर्जी ही जूल मध्ये मोजली जाते. चलो, आता इथपर्यंत मुद्दे क्लिअर झाले असतील, फॉर्म्युलेही क्लिअर झाले असतील, सगळ्या गोष्टीही क्लिअर झाल्या असतील. तर जाऊयात आता एकदा पुढच्या कन्सेप्ट वरती. तो म्हणजे उष्णता, तो म्हणजे हीट. अतिशय महत्वाच्या कन्सेप्टला मी या ठिकाणी सुरुवात करतोय मित्रांनो, ती म्हणजे हीट. काय हीट, ऐका आता बघा. हीट काय आहे, हीट. मी 3 मैत्रिणीची स्टोरी सांगितली ना, 3 मैत्रिणीची. पहिली एनर्जी, दुसरी वर्क डन, आणि तिसरी नुसती आग. आणि दॅट आग इज अ हीट. ती आग म्हणजेच काय आहे, हीट आहे. मग हीटचा फॉर्म्युला सुद्धा हाच झाले. हे एनर्जीचे फॉर्म्युले आणि हीटचे फॉर्म्युले सारखे असणार आहेत, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा हीटचा फॉर्म्युला कित्येकदा आलेला आहे, कित्येक वेळा परीक्षेत आलेला आहे. त्याच्या रिलेटेड छोटं मोठं न्यूमरिकल तयार होऊ शकतं, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी फॉर्म्युला सांगतोय हीटचा, तुमच्याकडे असलाच पाहिजे. I² R इंटू टी हा असतो जूल मध्ये. हा कशात असतो, जूल मध्ये असतो. आणि हा तुमचा फॉर्म्युला झाला हीटचा. पण मित्रांनो, कधी कधी हीटचा फॉर्म्युला जर तुम्हाला यूज करायचा आहे तर जूल मध्ये ते नाहीत विचारत, क्वेश्चन विचारताना कॅलरी मध्ये विचारतात. कशात विचारतात, कॅलरी मध्ये. मग काय करायचं सांगतो, सरळ काय करायचं, जो फॉर्म्युला आहे जशाच तसा घ्यायचा, I² R T आणि भागविले करायचं 4.18. आणि हे उत्तर आलं तुमचं कॅलरी ह्या युनिट मध्ये. कॅलरी युनिट हे आहे आणि जूल युनिट हे आहे. जूलचा फॉर्म्युला असेल तर I² R T आहे हीटचा फॉर्म्युला, आणि कॅलरी मधला विचारला तर I² R T ला भागविले 4.18 करायचं रे करायचं. तुझं उत्तर आलं कॅलरी मध्ये हीट कॅल्क्युलेट करण्याचं. आणि अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. मला वाटतंय आता तुम्हाला हे परफेक्ट कळलं असेल नेमकं काय आहे. एका मिनिटात रिपीट करतो, मला पुढच्या अति महत्त्वाच्या पोर्शन वर जायचंय. आता बघा काय सांगितलं मी. बघा प्रत्येक ठिकाणी लॉजिक, ट्रिक्स आणि कन्सेप्ट आणि मजेशीर गोष्टीशिवाय आपण शिकवतच नाही. आणि तुम्हालाही ते कळायला आता लागलंय आणि परफेक्ट टाळक्यात बसायला लागलंय. आयुष्यात तुमच्या टाळक्यातून ह्या गोष्टी काढू कोणीच शकणार नाही, पण तुम्हाला फक्त थोडे दिवस संघर्ष करायचा आहे. जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जाऊयात आता पुढच्या कन्सेप्ट वरती. लक्षात घ्या. बघा आपण पॉवर रिलेटेडचा, एनर्जी रिलेटेडचा, हीट रिलेटेडचा आणि हा कन्सेप्ट पाहिला. आपण पुढे महत्त्वाच्या मुद्द्यावर जाण्याच्या अगोदर याचं एकदा रिव्हिजन रॅपिड फायर राऊंड जागेवर करून घेऊ, कारण स्क्रीनवर नुसते फॉर्म्युल्यांचाच धिंगाणा दिसायला आहे, नुसत्या फॉर्म्युल्यांचा धिंगाणा. मग ओहम वाज वीर पर्सन. ओहम कसा होता, कुठे गेला हा ओहम साहेब, इकडे आहेत. ओहम साहेब वीर होते. मग वीर वरून तुझे हे 3 फॉर्म्युले पाठ झाले. बघा इकडे ओहम वरून हे 3 फॉर्म्युले तुझे इझिली पाठ झाले, टेन्शन आलंच नाही. चला आपण बी कोणाच्या बापाला कमी नाहीत, आपण कशा आहोत, VIP आहोत. मग VIP इथं फक्त इक्वल टू टाकला की पॉवरचा फॉर्म्युला बी तुझा तयार झाला. आणि पॉवरचे फॉर्म्युले एक नाही तर या ठिकाणी 4 तयार झाले. 4च नाहीत, पुढे जाऊन पॉवरचे आणखी फॉर्म्युले शिकायचे आहेत.
सध्या याच्या रिलेटेडचे लक्षात घ्या, हे 3 आणि हे 4 7 फॉर्म्युले झाले, बघता बघता 7 फॉर्म्युले झाले. त्यानंतर 3 मैत्रिणींची मी स्टोरी सांगितली, एनर्जी, वर्क डन आणि तिसरी नुसती आग, आणि दॅट आग इज अ हीट. मग ते VIT ला जेवल्या, वाट इज जेवल्या, मग VIT ला जाऊन जेवल्या, आणि जेवल्या म्हणजे जूल, त्याचं युनिट आहे जूल. मजेशीर कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. मग त्याच्यावरून तुम्हाला एकच कळलं की VI म्हणजे वेगळं काही नाही तर ते पॉवर आहे, आणि टाइमला टाइम म्हणजे एनर्जी ही दुसरं काही नसून पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम आहे. कुठल्याही पॉवरला टाइमने मल्टिप्लाय केलं की उत्तर येतं तुझं एनर्जीचं. मग जेवढे पॉवरचे फॉर्म्युले आहेत त्याला टी 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 लावून टाक, टीटीचं इंजेक्शन देऊन टाक. त्याला कोणतं इंजेक्शन द्यायचं? टीटीचं इंजेक्शन द्यायचं, आणि मग त्या ठिकाणी एनर्जी येते. त्या ठिकाणी काय येते? एनर्जी येते. उदाहरण सांगू का? आता समजा आपण चलता चलता अनावधानाने आपल्याकडं कुठंतरी पायाला हाताला आपल्याला लोखंड लागलं. काय लागलं? लोखंड लागलं की मग आपल्याला आपल्या घरचे म्हणतात बघ तू लवकर जाणे टीटीचं इंजेक्शन घे. बरोबर आहे. मग आता लोखंड लागलेला असेल की त्याचा थोडासा एक तयार म्हणजे थोडक्यात त्रास होत असतो वगैरे, आणि एकदा का टीटीचं इंजेक्शन घेतलं की माणूस पुन्हा कसा एनर्जेटिक बनतो. मला थोडक्यात एकच सांगायचंय, कुठल्याही पॉवरच्या फॉर्म्युला टाइमने मल्टिप्लाय केलं की थोडक्यात टीटीने मल्टिप्लाय केलं इथून तिथून की त्यालाच आपण म्हणतो एनर्जी. आणि अशा पद्धतीने तुझे एनर्जीचे हे सगळे फॉर्म्युले तयार झाले. मित्रांनो, पुढच्या कन्सेप्टवर जात असताना हीटचा फॉर्म्युला I²RT खूपच हिट झालेला आहे. बरोबर आहे, खूप महत्त्वाचा आहे. परीक्षामध्ये कित्येकदा याच्या रिलेटेड थेरोटिकल क्वेश्चन कधी विचारतात तर कधी कधी छोटंसं न्यूमेरिकल टाकून देतात. पण देत असताना त्यांनी युनिट काय दिलेलं आहे बघायचं. इफ द युनिट जर तिथं आलेला असेल जूल तर तुझा H=I²RT हा फॉर्म्युला वापरायचा आणि मोकळं व्हायचं. पण जर त्यांनी युनिट जर दिलेला असेल मित्रांनो कॅलरीमध्ये तर मग गडबड न करता त्या फॉर्म्युल्याकडे बघायचं आणि त्याला डिवायडेड बाय H=I²RT डिवायडेड बाय 4.18 करायचं. उत्तर येतं तुझं हीटचंच, पण कॅलरीमध्ये येत असतं. कुठल्याही फॉर्म्युल्याला जूल टू कॅलरी कन्वर्ट करायचं असेल म्हणजे हीटला जूल मधून कॅलरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागविले 4.18 डिवाइड करावं लागतं. एवढं केलं की उत्तर येतं तुझं हीटचं. एक नंबर कन्सेप्ट झाला, एकदा बघून घ्या व्यवस्थितरित्या. चला जाऊयात आता पुढच्या कन्सेप्ट वरती. बघा नेक्स्ट कन्सेप्ट. चला इतक्या गोष्टीत एकदम परफेक्ट झाल्या सर. आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला मित्रांनो, हे जे आहे ना हे एवढेच फॉर्म्युले नाही दिसायलेले, हे जे आहेत ते जवळपास याच्यात जर गेलात तुम्ही तर याच्यातले जे काही आहेत ना, तुम्ही आयचा फॉर्म्युला इथून काढू शकता, तुम्ही इथला व्हीचा फॉर्म्युला काढू शकता, आरचा काढू शकता, टाइम काढू शकता, म्हणजे याचे जर सब फॉर्म्युले बनवत गेला ना तुमच्या माहितीच तर सांगतो अखंड इथले एवढ्याच स्क्रीनवरती 100 तुझे फॉर्म्युले तयार होणार. किती फॉर्म्युले होणार तुझे? 100 फॉर्म्युले तयार होणार. आणि एकदा जर का तुझ्याकडे 100 फॉर्म्युले असतील तर मग तुझं शतक पूर्ण होईल. आणि शतक पूर्ण होणं ही काही साधी गोष्ट नसते. जाऊयात कन्सेप्ट वरती पुढच्या. आता बघा जसा पॉवर बघितला, एनर्जी बघितला, हीट बघितला, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स कसे येऊ शकतात तेही एकदा छोट्या पद्धतीत क्लिअर करून देतो. समजा एक हीटर आहे. काय म्हटलं मी? समजा एक हीटर आहे. आता मी सांगताना त्याला फोडून फोडून क्वेश्चनला सांगायलोय. तोच क्वेश्चन वाचल्यानंतर अवघड वाटेल पण फोडून सांगितल्यानंतर सोपा वाटेल. तुम्ही एकदा वाचल्यानंतर डिफिकल्ट वाटेल तो क्वेश्चन, पण ज्या वेळेस तुम्ही त्याला समजून घेताल त्यावेळेस मी जसा फोडून सांगितल्यानंतर इझी वाटणार आहे तसाच तुमचा तो समजून घेतल्यानंतर सुद्धा इझी वाटणार आहे. म्हणून सांगतोय एक हीटर आहे. त्या हीटर मध्ये 5 मिनिटासाठी 3 एंपियरचा करंट कंटिन्युअसली फ्लो होतोय. आणि त्या हीटरचा थोडक्यात रेजिस्टन्स देतील किंवा थोडक्यात पॉवर देतील समजा. बरोबर आहे. तर तो 3000 वॅटचा आहे किंवा 1500 वॅटचा आहे किंवा 1000 वॅटचा आहे किंवा थोडक्यात 100 ओहम त्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. मी काय काय सांगितलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. एक हीटर आहे. 5 मिनिटासाठी त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास झाली आणि 5 मिनिटासाठी इलेक्ट्रिसिटी 3 एंपियर पास झाली कंटिन्युअसली.
आणि त्याचा रेजिस्टन्स आहे समजा 100 ओहम. मी उदाहरण सांगतोय किती आहे 100 ओहम. मग दिलेल्या बाबी तुला माहित असले पाहिजे. मग ती विचारतील सांगा बरं तिथं किती उष्णता तयार झाली, सांगा बरं तिथं किती नेमकी हीट तयार झाली, आणि ती तयार झालेली हीट जूल मध्ये काढा किंवा ती तयार झालेली हीट कॅलरी मध्ये काढा. मग फॉर एक्झाम्पल मी आत्ताच सांगितलं एक्झाम्पल, मी काय करतो डायरेक्ट गिवन डेटा लिहितो. काय घेतो गिवन डेटा लिहून टाकतो. मग काय काय दिलेलं आहे बघ ना. बघ एक हीटर आहे, हीटर असू दे नाही तर गिझर असू दे नाही तर शेगडी असू दे, फरक पडत नाही. त्याचे पॅरामीटर काय आहेत ते फरक पडतो. टाइम दिलेला आहे 3 मिनिट, 3 मिनिट. करंट दिलेला आहे, नाही टाइम काहीतरी 5 मिनिट दिलता आहे का नाही. आता हे आपण जागेवर एक्झाम्पल घेतलंय. करंट घेतलाय 3 एम्पियर, बरोबर आहे. करंट घेतलाय 3 एम्पियर आणि रेजिस्टन्स आहे 100 ओहम, असं काहीतरी आहे. पण मित्रांनो तुम्हाला विचारलंय की हीट इक्वल टू क्वेश्चन मार्क इन जूल, कशामध्ये जूल मध्ये. मग आता मला सांगा जूल मध्ये तुम्हाला हीट काढायची तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे का? 100% आहे. वी नो दॅट विकेट, आपल्याला काय माहित आहे? वी नो दॅट म्हणजे आपल्याला माहित आहे. काय माहित आहे आपल्याला? H इक्वल टू I स्क्वेअर RT, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मग इकडे काय काय दिलेलं आहे? I पण दिलाय, R पण दिलाय, T पण दिलाय. पण मित्रांनो यहाँ पे गफलत हो सकती है, आपण चुका करून बसतो. इकडे मिनिटामध्ये वेळ दिलाय आणि वेळेचं युनिट हे सेकंद कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाइड बाय 60 करावं लागेल. मल्टिप्लाइड बाय काय करावं लागेल? 60 करावं लागेल. मग बघा इकडं टाइम कसा तयार होईल तर 5 मिनिट गुणविले 60 सेकंद, उत्तर आलं तुमचं 300 सेकंड्स. मग हा झाला तुमचा टाइम. आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा. आय कुठे आहे? 3 एम्पियर. चल 3 चा स्क्वेअर घे इंटू आर किती आहे? 100 आहे. मग बी काही अडचण नाही. इंटू टाइम किती आहे? 300 सेकंद. आता सांग 3 चा स्क्वेअर 9 झाला, गुणविले 100 गुणविले 300. मग आता कसं करायचं? 0 0 देऊन टाकायचं. बघ इकडं 9 1 9, 9 त्रिक 27. या ठिकाणी मी 27 लिहून टाकला. 2 0 आणि हे 2 0, मग 4 0 लिहून टाकायचे. इतकी जूल झाली. ही आहे तुमची हीट. इतकी हीट इतक्या जूल मध्ये हीट झाली. किती आहे ते? 2,70,000 जूल इतकी हीट त्या ठिकाणी तयार झाली. पण परीक्षेत येत असताना एक पुन्हा गपला आणखी करू शकतात. ते ऑप्शन मध्ये असं दिसलंच नाही सर, म्हणून माझं चुकलं, नाही तर माझं कॅल्क्युलेशन बरोबर आलं, असंही मी विद्यार्थ्याकडून बऱ्याचदा ऐकत असतो. मग तिथं काय दिलेलं असतं मित्रांनो माहिती का? 270 किलो जूल. काय असतं दिलेलं तिथं? 270 किलो जूल. आणि व्हाय द किलो इज देअर? का बरं किलो आला? कुठून आला? काय आला? कळलं का? या 3 शून्याला त्या ठिकाणी किलो घेतलं आणि 270 जशाच तसं लिहिलं. हे झालं जूल मध्ये. बरं आता ते एकदम सोपं झालं. बरं समजा त्यांनी विचारता विचारता तुमचं पुढचं नॉलेज तुम्हाला कन्व्हर्जनचं माहित आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर ते काय करतील रे? जूलच्या ऐवजी विचारतील कॅलरी मध्ये हीट काढा. मग कॅलरी मध्ये हीट काढण्याचा फॉर्म्युला अजून सुंदर आहे, अजून टेन्शन आहे, ताणच नाहीये. मग हे 2,70,000 डिवायडेड बाय 4.18 करा, जे येईल ते तुमचं उत्तर आलं कॅलरी मध्ये. याचा अर्थ आलेल्या उत्तराला 4.18 ने भागाकार केला, 4.1 ने डिवाइड केला आलेल्या जूल वाल्या आन्सरला, विल गेट द आन्सर ऑफ हीट इन अ कॅलरीज. कशात आलं? कॅलरी मध्ये हीटचं उत्तर येत असतं. मला वाटतं आता हाही तुमचा कन्सेप्ट चांगल्या लेवलला कळला असेल. जाऊयात आता पुढच्या कन्सेप्ट वरती. बघा ही गोष्ट क्लिअर झाली असेल तर पुढच्या कन्सेप्ट वर जायला हरकत नसावी. बघा मग आता हीट झालं, एनर्जी झालं, पॉवर झालं. आता पॉवर झालं म्हणजे अजून पॉवर नाही संपलं. आता पॉवर खरं सुरू झालं. कारण प्रत्येक जण, मी असेल की तुम्ही असेल, पॉवर आणि पीएफ साठी धडपड करायला. कशा कशासाठी? मी कन्सेप्ट जनरल लाईफचं सांगालोय. पॉवर अँड पीएफ या दोन गोष्टीसाठी या ठिकाणी धडपड करायला. पॉवर म्हणजे आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा अधिकार म्हणजे तुमची असलेली पॉवर. आणि पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी.
प्रत्येक जण या दोन गोष्टीसाठी झटत आहे. माझ्या सहित तुम्ही, तुमच्या सहित जगातले प्रत्येक जण. अल्टिमेट एम ऑफ ईच पर्सन पॉवर असते आणि प्रोव्हिडंट फंड असतो, फंड. ह्या दोन गोष्टीसाठी प्रत्येक जण झटायलंय या जगामध्ये. आणि द अल्टिमेट एम काय आहे प्रत्येकाचा? प्रोव्हिडंट फंड आणि थोडक्यात पॉवर. याचाच अर्थ या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता मी हे सांगितलं जनरल लाईफचं एक्झाम्पल की प्रत्येक जण धडपड करायला पॉवर आणि प्रोव्हिडंट फंड साठी. याचा अर्थ मी इकडं इलेक्ट्रिकल मधली पण पॉवरच असते आणि हा पीएफ म्हणजे पॉवर फॅक्टर असतो. काय असतो? हा पॉवर फॅक्टर असतो. हे झालं जनरल लाईफचं एक्झाम्पल, हे झालं जनरल लाईफचं एक्झाम्पल आणि हे झालं इलेक्ट्रिकल मधलं एक्झाम्पल. मग हे दोन्ही बी इलेक्ट्रिकल मध्येही हे महत्वाचं आहे आणि जनरल लाईफ मध्येही हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जाऊयात पुढच्या कन्सेप्टवर. तुम्हाला मला काय म्हणायचंय ते कळलंय का? म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलंय का? कळलंच असेल. पण बऱ्याचदा असं होतं काही लोकांना कळत नाही आणि काही लोकांना कळत नाही हे पण कळत नाही. बरं, म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला कळलंय ना? चलो, काही लोकांना कळत नाही, ठीक आहे, ती चांगली केस आहे, काही अडचण नाही. पण काही लोकांना कळत नाही हे पण कळत नाही, ही लय वाईट गोष्ट लक्षात ठेवा बरं का. कळलंच पाहिजे. कमीत कमी जे आपल्याला नाही कळलं ते तरी कळलं पाहिजे की आपल्याला कळलं नाही. बरोबर आहे. आता जाऊया टाइप्स ऑफ पॉवर. आता पॉवरच्या प्रकारांमध्ये जायचं आपल्याला. कशामध्ये जायचंय? पॉवरच्या प्रकारांमध्ये. मग आपल्या जनरल लाईफच्या पॉवरचे प्रकार तर वेगवेगळे असतात. काही जण एज्युकेशन मधून पॉवर तयार करतात, काही जण पॉलिटिक्स मधून पॉवर तयार करतात, काही जण बिझनेस मधून पॉवर तयार करतात, काही जण काय म्हटलं मी, काही जण एज्युकेशन मधून पॉवर तयार करतात, काही जण पॉलिटिक्स मधून पॉवर तयार करतात, काही जण बिझनेस मधून पॉवर तयार करतात आणि काही जण गुंडागर्दी करून पॉवर तयार करत असतात. ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारच्या जनरल लाईफ मधल्या पॉवर आहेत. पण आपल्याला शिकायच्यात आता इलेक्ट्रिकलच्या लाईफ मधल्या पॉवर. आणि इलेक्ट्रिकलच्या जीवनातल्या पॉवर 3 प्रकारच्या असतात. त्याच्यातला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर इथे देऊन टाकतो. डिटेल आपण या ठिकाणी शिकून घेऊयात. बघा इकडं काय आहे तर लक्षात घ्या गोष्टी. बघा हा पॉवर आहे, पॉवरचा कन्सेप्ट शिकतोय. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह पॉवर. कोणती पॉवर म्हणतो आपण? ऍक्टिव्ह पॉवर. चला, दुसरं त्याचंच नाव आहे रियल पॉवर. तिसरं त्याचंच नाव आहे मित्रांनो ट्रू पॉवर. चौथं त्याचंच नाव आहे मित्रांनो ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवर. पाचवं त्याचंच नाव आहे मित्रांनो नेट पॉवर. सहावं त्याचंच नाव आहे मित्रांनो युजफुल पॉवर. वा 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 वा, नावच नाव झाले. ओके, आता लक्षात घ्या. बघा नाव काय सांगितले? ऍक्टिव्ह पॉवर, रियल पॉवर, ट्रू पॉवर, ॲव्हरेज पॉवर, नेट पॉवर, युजफुल पॉवर. हे सगळं म्हणजे एकच. यालाच आपण म्हणतो पहिला प्रकारची पॉवर. ओके, आता इन केस ऑफ सेकंड बघा इकडे काय सांगतोय मुद्दा. ती सेकंड आहे, ती म्हणजे सेकंड म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर. कसली पॉवर? रिॲक्टिव्ह पॉवर. वा, हे आहे रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, याचं दुसरं नाव मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे, इमॅजिनरी पॉवर म्हणतात. काय म्हणायचं त्याला? इमॅजिनरी पॉवर म्हणतात. तिसरं नाव याचं फॉल्स पॉवर सुद्धा म्हणू शकतात. हे 2 नावं झाले, ते आपले 3 नावं झाले. आणि जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ॲपरंट पॉवर. कसली पॉवर? ॲपरंट पॉवर. आणि ही जी ॲपरंट पॉवर आहे याला जनरली टोटल पॉवर सुद्धा म्हटलं जात असतं. ह्याला काय म्हणतात? टोटल पॉवर सुद्धा म्हटलं जात असतं. वाह सर, एकदम नंबर ऑफ कन्सेप्ट जागेवरच क्लिअर होईल. तर हो, जागेवर क्लिअर होणार, पण सोबत सोबत तुला घरी बसून चांगला अभ्यास सुद्धा करावा लागणार. जर आम्ही केलेलं मार्गदर्शन, केलेलं गायडन्स, ट्रिक्स, लॉजिक्स आणि सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील, सोबत तुमची अतिरिक्त काही मेहनत असेल, रोजच्या रोज प्रिपरेशन करण्याची, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याची आणि एक्झाम होईपर्यंत त्याच्यावरती एकदम सर्जिकल स्ट्राईक करण्याचे, त्यावेळेस तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही. आणि आमच्या केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या रिझल्टला सुद्धा आजपर्यंत कोणी रोखू शकलं नाही, तर तुमच्या यशाला तरी कोण रोखू शकणार आहे? म्हणूनच सांगतोय
काही दिवस मेहनतीचे असतात, पुढचे दिवस चांगले आणण्यासाठीचे. आणि ह्याला दाखवायचं पी या लेटरने. कशाने दाखवायचं? पी या लेटरने ऍक्टिव्ह पॉवर दाखवत असतात. क्यू या लेटरने रिॲक्टिव्ह पॉवर दाखवत असतात. आणि एस या लेटरने अपरंट पॉवर दाखवत असतात. चला, पी झाला, क्यू झाला आणि एस झाला. जिंदगी में लक्षात ठेवणे का? बघा, याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो व्ही आय कॉस फाय. ऐका, आतापर्यंत जे आपण पॉवर बघितल्या होत्या ते कोणत्या होत्या? बघा इकडे, इकडे लक्षात घ्या. काय आहे ते लक्षात घ्या. काय सांगितलं बघा, इकडे लक्ष द्या. व्ही आय पॉवरचा फॉर्म्युला, आय स्क्वेअर आर फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर बाय आर फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर इंटू जी फॉर्म्युला. इतके फॉर्म्युले तयार झाले तर पॉवरचे. आणि आता बघा पुढं आणखी एक फॉर्म्युला तयार झाला पॉवरचा, व्ही आय कॉस फाय. काय आहे तो? व्ही आय कॉस फाय आहे. माहित असू द्या, महत्वाच्या कन्सेप्टला तुम्हाला घेऊन जातोय मी. पुढे आणखी भरपूर गोष्टी सांगणार आहे, काळजी करू नका. मग इथं बघा, क्यू जो आहे तो आहे व्ही आय साइन फाय. काय म्हणलं मी? क्यू आहे व्ही आय साइन फाय. आणि एस जो असतो तो असतो व्ही इंटू आय. जबरदस्त एकदम. ऐका, आता जे युनिट्स आहेत ना, युनिट सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे. तर युनिट जे असतं ते असतं वॅट. काय असतं? वॅट. मग तो तुमचा डब्ल्यू म्हणजे वॅट असेल, किलोवॅट असेल, मेगावॅट असेल, जे काय असेल ते असेल. पण ऍक्टिव्ह पॉवरचं युनिट काय झालं? वॅट झालं. याचं युनिट जे असतं ना मित्रांनो, वार असतं. वार. काय असतं? वार. मग हे वार म्हणजे काय असतं? हे वार लक्षात घ्या. वार म्हणजे वोल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. काय म्हणलं मी? वोल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. जबरदस्त. याचं जे युनिट असतं ना मित्रांनो, वा. काय असतं हे युनिट? वा. व्हॉट इज वा? वा म्हणजे डोक्यातले नाही, वा म्हणजे वोल्ट एम्पियर. काय आहे? वोल्ट एम्पियर आहे. जबरदस्त सर. युनिटचं हे झाले, सगळ्याच गोष्टी झाल्या, टेन्शनच मिटलं आयुष्याचं. नाही, लक्षात घ्या, हे झालं तुमचा ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि अपरंट पॉवरचा फॉर्म्युला. जबरदस्त. आता मला सांगा, तुम्हाला हे जर सगळं कळत असेल तर पुढचं हे कळलं की थ्री फेज मधलं सुद्धा गोष्टी क्लिअर होऊन जातात. हे कळलं की थ्री फेज मधलं सुद्धा गोष्टी क्लिअर होऊन जात असतात. मित्रांनो, ही जी पॉवर आहे ना, सिंगल फेज एसी सप्लायची पॉवर आहे असं म्हणा. काय काय म्हणलं? सिंगल फेज एसी सप्लायची पॉवर आहे. हा व्होल्टेज आहे, हा करंट आहे आणि कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर आहे. मी याच्यानंतर पॉवर फॅक्टर सांगणार आहे. सध्या फक्त लक्षात घ्या, ही जी दिसणारा पी, क्यू आणि एस चे फॉर्म्युले आहेत त्यांना तुम्ही सिंगल फेज एसी पॉवर म्हणा. काय म्हणायचं? सिंगल फेज एसी पॉवर म्हणू शकतात. ऐका, आता आता अतिशय महत्वाच्या कन्सेप्टला मी घेऊन जातोय. थ्री फेजची पॉवर, त्याच्यातही दोन सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्यातही दोन सांगणार आहे. समजा फेजच्या फॉर्म्युला मधली आणि दुसरी सांगणार आहे लाईनच्या फॉर्मॅट मधली. मी काय सांगितलं? फेजच्या फॉर्मॅट मधली आणि लाईनच्या फॉर्मॅट मधली. सर काय असतं फेज आणि लाईन? ऐका, जिथं डेल्टा कनेक्टेड सिस्टम आणि स्टार कनेक्टेड सिस्टम येणार आहे तिकडे लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट असे शब्द येतील. आणि लाईन म्हणजे काय, फेज म्हणजे काय, थ्री फेज एसी सर्किट मध्ये क्लिअर होईल. सध्या फक्त थोडक्यात सांगतो, कन्फ्युजन होऊ नये. फेज आणि व्होल्टेज, फेज आणि लाईन काय भानगड येते याच्यासाठी. समजा हा आहे तुमचा डेल्टा कनेक्टेड सिस्टम. काय आहे तुमची? हा डेल्टा कनेक्टेड सिस्टम आहे. ओके, ऐका, हे तुमचा वेगवेगळ्या प्रकारचे तीन फेजेस आहेत. मी याला आर म्हणलं, याला वाय म्हणलं आणि समजा याला बी म्हणलं. आर वाय बी, रेड, येलो आणि ब्ल्यू हे तीन फेज आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग जर का फक्त याचं व्होल्टेज म्हणजे व्ही आर, फक्त याचं व्होल्टेज म्हणजे व्ही वाय आणि फक्त याचं व्होल्टेज म्हणजे व्ही बी, फक्त याचं व्होल्टेज म्हणजे व्ही बी, हे झाले फेज व्होल्टेज, फेज व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज. एकट्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे फेज व्होल्टेज और दोनों के बीच में म्हणजे लाईन. काय म्हणलं मी? दोनों के बीच लाईन. काय सांगायला समजतंय तुम्हाला? जर मी याच्यात आणि याच्यातलं घेतलं, कोण याच्यात आणि याच्यातलं, आर आणि वाय चं घेतलं तर तो झाला बघ तुमचा व्ही आर वाय. बरोबर आहे. मी वाय आणि बी चं घेतलं तर इकडे बघ, लक्ष दिलंस तर कळन, व्ही वाय बी. आणि मी जर समजा आर आणि समजा इथं बी चं घेतलं तर व्ही आर बी. मग तुमचे एक
1 2 आणि 3 हे 3 झाले लाईन व्होल्टेज. कोणते व्होल्टेज झाले? लाईन व्होल्टेज. मी लॉजिक काय सांगितले? दोनों के बीच में लाइन. लाईन कळलं ना? दोनों के बीच में लाईन. कोणत्याही दोन फेजच्या मधलं व्होल्टेज घेतलं की लाईन व्होल्टेज असतं ते. बरोबर आहे? मग या दोघांमधलं घ्या, या दोघांमधलं घ्या किंवा या दोघांमधलं घ्या. याचा अर्थ दोनों के बीच में लाईन. आणि एकट्यातच असेल तर फेज फेज आणि फेज. दोघांत असेल तर लाईन, दोघात असेल तर लाईन, दोघात असेल तर लाईन आणि एकटाच असेल तर फेज, एकटाच असेल तर फेज आणि एकटाच असेल तर फेज. याला म्हणतात लाईन आणि फेज. मी सांगत होतो मुद्दा हा वाला खूप महत्वाचा आहे. फेजच्या फॉर्मॅट मधली 3 फेज पॉवर जर तुला माहित करायची असेल तर उत्तर लक्षात घे. पीच असतं. थांब बघ काय असतं? पीच असते. पॉवर काही बदलत नसते. ते व्ही आय कॉस फायच असते. टेन्शनच नाही. बरोबर आहे? पण ही सिंगल फेजची पॉवर झाले. मी फेजच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणून मी इथं पीएच लिहितो आणि इथं बी पीएच लिहितो. मग व्हीपीएच आयपीएच कॉस फाय तरी बी ही सिंगल फेज झाली. मित्रांनो 3 फेज म्हणून इथं 3 लिहितो. मी काय म्हणलं? 3 फेज म्हणून मी इथं 3 लिहितो. खतम. 3 फेज म्हणून मी इथं काय लिहिलं? 3 लिहिलं. आता लाईन व्होल्टेज लिहायचं. मला लाईन पॉवर लिहि. लाईन म्हणजे आता जे सांगितलं मी फेज आणि लाईन ह्याच्या फॉर्मॅट मध्ये, तर इकडे लक्षात घ्या. पॉवर इक्वल टू मी पुढे सांगणार आहे तुम्हाला डेल्टा आणि स्टार मध्ये. डेल्टा मध्ये बघा, डेल्टा मध्ये मी पुढे सांगणार आहे, शिकवणार आहे डिटेल. VL इक्वल टू VPH असतं. काय असतं? VL इक्वल टू VPH म्हणजे लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज सेमच असतं डेल्टा मध्ये. आणि स्टार मध्ये स्टार कनेक्शन मध्ये IL इक्वल टू IPH असतं. काय असतं? IL इक्वल टू IPH असतं. म्हणजे लाईन करंट आणि फेज करंट सारखं असतं. वा, मग हे बी झालं, ते बी झालं. आता डेल्टा मध्ये जर तुम्ही गेलात, बघा डेल्टा मध्ये जर तुम्ही गेलात तर IL हा √3 VP IPH येतो. √3 काय येतो? IPH येतो. आणि इकडे गेलात तर VL इक्वल टू √3 VPH येतो. कशामध्ये? स्टार मध्ये हे येतं. या कॅल्क्युलेशनचा आधार घेऊन मी डिटेल मध्ये पुढे सांगणार आहे. सध्या इकडे लक्षात घे मी काय सांगतोय ते. या कॅल्क्युलेशनचा आधार घेऊन लाईनच्या फॉर्म मध्ये जर पॉवर विचारली तर √3 VL IL cos फाय हे उत्तर येत असतं. मित्रांनो याला म्हणतात ऍक्टिव्ह पॉवर, रियल पॉवर, ट्रू पॉवर, एव्हरेज पॉवर, नेट पॉवर, युजफुल पॉवर. आणि VI cos फाय झाला सिंगल फेज एसी पॉवर. 3 VPH IPH cos फाय झाला फेजच्या फॉर्म्युला मधला 3 फेज पॉवर. आणि लाईनच्या फॉर्म्युला मधला √3 VL IL cos फाय. VL म्हणजे लाईन व्होल्टेज, IL म्हणजे लाईन करंट, VPH म्हणजे फेज व्होल्टेज, IPH म्हणजे फेज करंट. आणि लाईन आणि फेजचा मी मुद्दाच सांगून दिला आधीच. बरोबर आहे? एकटा जीव सदाशिव म्हणजे एकटा जीव असेल तर फेज असेल आणि दोनों के बीच में लाईन असेल. दोनों के बीच में काय असते? लाईन असतं. याच्यावरून तुझे हे झाले ऍक्टिव्ह पॉवरचे फॉर्म्युले. मी खूप तळमळीनं कन्सेप्ट सांगायलोय. तुम्ही ह्या गोष्टी समजून जर घेतल्या ना मित्रांनो, आयुष्य इतकं सुंदर बनन. इलेक्ट्रिकलचं आहे नाही ते सगळं नॉलेज तुम्हाला भेटेल. काळजी करायची गरज नाही. बरोबर आहे? आता लक्ष दे, पुढच्या कन्सेप्टवर जाऊयात. इथं सुद्धा तसंच असणार. जर हा VI sin फाय आहे तर मी 3 फेज बद्दल इथं लिहून टाकतो. कशाबद्दल लिहितोय? 3 फेज पॉवर बद्दल. त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलंय की मी 2 देणार आहे. एक होता फेजचा, एक आहे फेजचा. मग Q इक्वल टू येणार 3 VPH IPH sin फाय. मुद्दा लक्षात आलाय? मी 2 नंबर देणार लाईन फॉर्मॅट मध्ये. लाईन फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज, फेज आणि लाईन असं. तर Q इक्वल टू √3 VL IL sin फाय. एकदम परफेक्ट सर. इकडं बी चला जाऊयात आता परफेक्ट इकडचं करायला. बघा याचंही 3 फेजच्या फॉर्मॅट मध्ये लिहून टाकू आपण. पॉवर ताणच नको. बघा मग सांगा मला काय येईल ते. एक असेल फेजच्या फॉर्मॅट मध्ये. मग फेजच्या फॉर्मॅट मध्ये S इक्वल टू काय रे? 3 VPH IPH. का 3 फेज? तर 3 फेज म्हणून. आणि जो दुसरा आहे तुमचा तो म्हणजे लाईनच्या फॉर्मॅट मध्ये आणि तो आहे S इक्वल टू √3 VL IL sin फाय. एक नंबर कन्सेप्ट. आता एवढं बघून घ्या. तुम्हाला कळलंय का? चलो जाऊयात पुढं. हे समजलंच असेल तर आता जायचंय महत्वाच्या कन्सेप्टवर.
हे सगळं समजलंय सर, एखादं हे लक्षात ठेवायला काही लॉजिक आहे का? अरे आपलं एक बी कन्सेप्टच विदाऊट लॉजिक नाही ना. मी एक कन्सेप्ट सांगतो लॉजिक वाला, तो तुम्हाला कळला पाहिजे. तो म्हणजे समविचारी लोकांची पार्टी. का शब्द वापरला मी बघा, समविचारी लोकांची पार्टी. समविचारी लोकांची पार्टी, समविचारी पार्टी म्हणलं मी. पार्टी म्हणजे कुठला पक्ष नाही म्हणत मी, समविचारी लोकांची पार्टी म्हणजे जेवणाची मेजवानी. ऐका मी इथं लिहून टाकतो लोकांची. आता याचा अर्थ समजून घ्या रे. समविचारी म्हणजे ज्यांचे ज्यांचे सारखे विचार आहेत. आज आपण हे करू, आज आपण ते करू, आज आपण बसू. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या असू शकतात. आज आपण हे खाऊ, आज आपण ते खाऊ, आज आपण हे पिऊ आणि बसू. म्हणजे जसे जसे सारखे विचार एकत्र येतात त्यांची एक वेगवेगळ्या प्रकारची पार्टी असते. मी याला नाव देतो माझ्या स्टोरीला समविचारी लोकांची पार्टी. चला आता जर हे कळलंय तर बघा गोष्टी क्लिअर करून द्यायचं काम माझं. आता आपण काय करू, तुम्ही मी आपण सगळे मिळून एक पार्टी करायला जाऊ. कधी? ज्या वेळेस तुम्ही परीक्षा द्याल, तुम्ही परीक्षा पास व्हाल, त्यावेळेस तुमचा जलवा सुरू होईल. तुम्हाला लोक म्हणतील आता पार्टी तर बनती है, पार्टी तो बनती है. मग तुम्ही काय म्हणणार, चला आपण पार्टी देतो. आपण जाणार एखाद्या चांगल्या ज्यूस सेंटर मध्ये, जेवढे आहेत तेवढे तुमचे क्लासमेट्स आपल्या बॅच मधले आणि मी आणि आपण सगळेजण पार्टीला जाणार. फक्त एक सिच्युएशन क्रिएट करतोय ती लक्षात घ्या. बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी पार्टीला गेल्यानंतर जो सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट आहे, जे इंजिनियर साहेब आहेत किंवा इंजिनियर मॅडम आहे किंवा वेगळ्या पदावर कोणी लागलेला असेल तर त्या पदावरचे साहेब आणि मॅडम असतील, तर त्या विद्यार्थ्यांना मग तो काय करेल, ऑर्डर देईल की इथं जेवढे बसलेले दिसतायत ना तेवढ्यांसाठी भारीतला ज्यूस बनव रे. ठीक आहे. मग तो भारीतला ज्यूस बनवायला लागणार आणि सगळ्यांना ज्यूस देणार. मित्रांनो, पण दरम्यानच्या काळात मी माईक घेऊन येणार आणि तुमच्याकडे म्हणणार, सांग तुझ्या यशाचं रहस्य काय. बरोबर. तू आता सक्सेस पार्टी द्यायलास म्हणजे मी काय क्वेश्चन विचारणार तिकडं, तुझ्या यशाचं रहस्य काय. मग तू लगेच माईक घेणार, वेल सकाळी सकाळी लवकर उठायचो आणि खूप मेहनत करायचो आणि मी आज या ठिकाणी पोहोचलो. बरोबर आहे. मित्रांनो, ज्यावेळेस सक्सेस तुम्ही होत असतात त्यावेळेस तुम्ही ज्या गोष्टी बोलताल त्या गोष्टी ऑलमोस्ट सगळ्या जगाला खऱ्या वाटतात. पण त्याच्यासाठी सक्सेस व्हावं लागतं. दुनिया डोंट वॉन्ट एनी रिझन्स, दुनिया वॉन्ट ओनली रिझल्ट्स. काय पाहिजे असतात, रिझल्ट्स पाहिजे असतात, रिझन्स नसतात पाहिजे. बरं, समविचारी लोकांची पार्टी बघत असताना आता पुढच्या मुद्द्यावर जायचंय. मग आता तुम्ही यशाचं रहस्य सांगण्यात एकदम दंग झालेत. बरोबर आहे. सिक्रेट ऑफ सक्सेस सांगायला तुम्ही सुरुवात केलेलं आहे आणि आता सगळेजण मंत्रमुग्ध होऊन तुम्हाला ऐकायला लागलेत. अख्खा पायापासून ते केसापर्यंतचा, याला म्हणतो नखशिकांत प्राण कानात आणि डोळ्यात आणून तुमच्याकडे पाहत आहेत. आणि दरम्यानच्या काळात ज्यूसवाल्याने येऊन तुमच्या टेबलवरती ज्यूस ठेवून दिला आणि तुम्ही यशाचं रहस्य पाहणारे ऐकणारे बी लोक दंग आहेत आणि सांगणारा सुद्धा दंग आहे. त्यावेळेस तो ग्लास येईल आणि मित्रांनो हा ग्लास या ठिकाणी भरून ठेवलेला असेल. आता हा आहे तुमचा ज्यूसचा ग्लास. पण आपलं कोणाचंही तिकडे लक्ष नसल्यामुळे या ज्यूस मधली जी क्वांटिटी आहे ती कमी कमी होईल. आता काय होईल, खूप वेळ तुमचं यशाचं रहस्य चालू आहे, खूप वेळ तुमच्याकडे बघण्यात सगळी जनता बेजार आहे आणि अशा दरम्यान ज्यूस येऊन टेबलवर ठेवलेला कुणाच्याच लक्षात नाही आला तर हा ज्यूस जो आहे तो थोड्या वेळानं खालच्या साईडला गेलेला दिसल आणि वरच्या साईडला फक्त फेस राहिलेला दिसल. मित्रांनो, हा जो वरच्या साईडचा फेस आहे तो म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर. वरच्या साईडचा फेस म्हणजे तो काय आहे, रिॲक्टिव्ह पॉवर आहे. बरोबर आहे. मग हा जो दिसणारा ज्यूस आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जाताना, निघून जाताना पैसे पे कराल त्यावेळेस तुम्हाला करावं लागतात यस म्हणजे आपल्या अपरंट पॉवरचे, टोटल पॉवरचे. मला सांगा, एखादा जर तो यशाचं रहस्य सांगणार म्हणला, मी तर तुम्हाला मस्त ज्यूस भरून द्या म्हणलं होतं आणि तुम्ही हापच दिला, मी आता जाताना अर्धेच पैसे देणार. मग तुमच्या यशाचं रहस्य जे लोक ऐकलेत ते ज्यूस पिऊन घरी पळून जाणार आणि तो ज्यूसवाला तुम्हाला बदबद मारणार. का? त्यानं देताना पूर्ण ज्यूस दिला होता पण थोडा वेळ तो कॉन्स्टंट ठेवल्यामुळे
ज्यूसचा अर्क जो आहे तो खालच्या साईडला गेला आणि वर फक्त फेस उरला. आणि मित्रांनो तो वरचा फेस म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर, जो खालचा ज्यूस म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर. आणि पैसे पे करताना तुला फेसाचे पण पे करावं लागणार म्हणजे अपरंट पॉवर, त्यालाच आपण टोटल पॉवर म्हणत असतो. एकंदरीत मला वाटते तुम्हाला समविचारी लोकांची पार्टी कळली असेल. आता समविचारी म्हणण्याच्या मागचा उद्देश तुम्हाला कळलाय का नाही माहित नाही. अरे पण तुम्ही एवढे ब्रिलियंट असता, तुम्हाला 100% कळलं. आपण एक्झाम्पल घेतलंय ज्यूसचं, तिथंही लागू होतं. पण ऍक्च्युअल दोन समविचारी लोक जर चांगले मित्र असले आणि ते जर आनंदात असले तर ती जी पार्टी करतात तिथंही हा कन्सेप्ट लागू होतो. बर, अरे मी तर म्हणतोय पोरांना तर रिझनच पाहिजे असते. आनंद असो की पार्टी, दुःख असेल पार्टी, गम झाला पार्टी, कोणी सोडून दिलं पार्टी, कोणी या ठिकाणी तुमच्या सोबत आलं पार्टी. अरे काय चालू आहे याचा अर्थ पार्टीच करायची असती, फक्त रिझन वेगळं असतं. या ठिकाणी ही झाली समविचारी लोकांची पार्टी. आणि पैसे देताना तुम्हाला कोणाचे द्यावे लागलेत, या यशचे द्यावे लागलेत, म्हणजे पूर्णच पैसे द्यावे लागतात. आता तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील तर मी या ठिकाणी तुम्हाला पॉवर ट्रायंगल सांगतो. काय सांगतो? पॉवर ट्रायंगल सांगतो. ऐका, पॉवर ट्रायंगल काय भानगड आहे. पॉवर ट्रायंगल भानगड खूप चांगली वाली भानगड आहे. कसली वाली भानगड आहे? चांगली वाली. आता हा जर असा आहे समजा, तर हा असतो ऍक्टिव्ह पॉवर, हा असतो क्यू म्हणजे अपरंट पॉवर, आणि हा इथला म्हणजे यस म्हणजे क्यू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि अपरंट पॉवर. बर, चला अपरंट पॉवर. मग हे तुम्हाला पायथागोरस थेरम माहित असेल. बाय पायथागोरस थेरम काय येईल रे? एस स्क्वेअर इक्वल टू काय येईल? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुझा तयार होईल. ओके, मग हा जर फॉर्म्युला तुझा तयार झाला तर हा झाला तुझा याचा फॉर्म्युला, एस स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. पण तुला फक्त यस पाहिजे. काय पाहिजे तुला? फक्त यस पाहिजे. आणि फक्त यस पाहिजे असेल तर तू याला स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड केलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होतील आणि इकडचा जो आहे तो स्क्वेअर रूट मध्ये जाईल, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हा झाला तुझा यसचा दुसरा फॉर्म्युला. परीक्षेत लय महत्वाचे बरं हे फॉर्म्युले. कुठला कन्सेप्ट कुठं लागल याची गॅरंटी नाही, म्हणून कन्सेप्ट चांगले क्लिअर करायचे. हा झाला. सर ट्रायंगल असाच घेतला आणि समजा एखाद्यानं जर ट्रायंगल असा घेतला चालेल का हो? अरे पळेल ना, का नाही चालणार? बघ इकडं, मग तुला हा क्यू घ्यावा लागल, तुला हा पी घ्यावा लागल, तुझा हा यस येईल. मी म्हणतोय ट्रायंगल कसा बी घे, टेन्शन घेऊ नको. मग पी क्यू आणि यस कशाला म्हणतात एवढं समजून घे, तुझं उत्तर येणार आहे हे दोन फॉर्म्युले. बरं एवढंच नाही तर मित्रांनो याचा फॉर्म्युला कॉम्प्लेक्स पॉवर कशी तयार करायची लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स पॉवर, तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर माहिती ना रे? कॉम्प्लेक्स नंबर माहिती आहे? अरे नंबर, कॉम्प्लेक्स नंबर शिकले असताना तुम्ही. तो असतो झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय, किंवा तो असतो ए प्लस आय बी. म्हणजे ए आणि बी, ए रियल नंबर, बी इमॅजिनरी नंबर, एक्स रियल नंबर, वाय इमॅजिनरी नंबर, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स पॉवर. मित्रांनो तसंच इकडे लक्षात द्या, एस इक्वल टू असतं पी प्लस जे क्यू. मग आता मला सांगा, एस म्हणजे अपरंट पॉवर, पी म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर, क्यू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर. मग एस म्हणजे कॉम्प्लेक्स पॉवर, पी म्हणजे रियल पॉवर आणि क्यू म्हणजे इमॅजिनरी पॉवर. मला सांगा कॉम्प्लेक्स नंबर नुसार कॉम्प्लेक्स पॉवरचा फॉर्म्युला, हा पायथागोरस नुसारचा फॉर्म्युला, आणि फक्त यस काढायचा नुसारचा फॉर्म्युला, आणि याला म्हणतो आपण पॉवर ट्रायंगल. आणि हे सगळं जे काही शिकलो ह्या दोन स्लाइड वरती ते होते पॉवर, ते पॉवरचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले. आणि हे आहे तुमचं समविचारी लोकांची पार्टी. ते कन्सेप्ट समजून घेण्यासाठी इकडे मी पॉवर ट्रायंगलही सांगितलंय, कॉम्प्लेक्स पॉवरही सांगितली, आणि पायथागोरस थेरम वापरूनचे बी फॉर्म्युले सांगितलेत. इन दिस वे पॉवर आणि त्याच्या टाइप्स ऑफ पॉवर सक्सेसफुली कंप्लीटेड. आता मला वाटतंय तुम्हाला समजलंय. नसलं समजलं तर मला तुम्ही सांगू शकता, मी तुम्हाला डबलही सांगेल. पण एवढं जबरदस्त तुमचं लक्ष आहे आणि एवढं जबरदस्त मी सांगण्याचा प्रयत्न करायलोय, 100% समजणारच. आता जाऊयात पॉवर फॅक्टर या कन्सेप्टकडे. कशाकडे जायचंय? पॉवर फॅक्टर या कन्सेप्टकडे जायचंय. बघा इकडं पॉवर फॅक्टर काय भानगड आहे ऐका.
खूप सोपं आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काही नाही मित्रांनो, पहिला फॉर्म्युला समजून घ्या. ऍक्टिव्ह पॉवर, कोणती पॉवर? ऍक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. या दोन फॉर्म्युलेचा थोडक्यात काय आहे? हा रेशो आहे. मग तुला माहिती ना ऍक्टिव्ह पॉवर, आत्ताच तर सांगितलं. इकडे बघ, ऍक्टिव्ह पॉवर म्हणजेच रिअल पॉवर, म्हणजेच ॲव्हरेज पॉवर, म्हणजेच ट्रू पॉवर, म्हणजेच नेट पॉवर, म्हणजेच युजफुल पॉवर. कोणता बी शब्द असू शकतो तिथं ऍक्टिव्हच्या ऐवजी, कोणता बी शब्द असू शकतो. त्याला काही चॅलेंज आहे का? नाही. मग ऍक्टिव्ह पॉवर दाखवायची बघ पी ने, ॲपरंट पॉवर दाखवायची बघ एस ने. बरं, दाखवली सर. मग आता तुला पी चा फॉर्म्युला माहित नाही का? माहिती. व्ही आय कॉस फाय अपॉन व्ही आय. मग मला सांग, वरचं खालचं सारखं दिसलं, खतम करून टाकता येतं तुला. व्ही कटलं, व्ही कटलं, आय कटलं, आय कटलं, उरलं काय रे? कॉस फाय. याचा अर्थ तुझा पॉवर फॅक्टर हा तयार झाला कॉस फाय. काय तयार झाला? कॉस फाय. मग आता मला सांग, हा बी फॉर्म्युला झाला, हा बी झाला, हा बी झाला, हा बी झाला, फायनली हा फॉर्म्युला तयार झाला तुझा पॉवर फॅक्टरचा. ओके सर, म्हणजे काय हो? हा फाय जो आहे ना तो एक अँगल आहे. काय आहे तो? अँगल आहे. कशातला? व्ही अँड आयच्या मधला. व्ही अँड आयच्या मधला अँगल म्हणजे फाय. मग आता लक्षात घे, मी सांगतो काय डेफिनिशन ऑफ पॉवर फॅक्टर. डेफिनिशन तयार होईल मित्रांनो पॉवर फॅक्टरची. ती म्हणजे कोसाइन अँगल. कसला अँगल? कोसाइन म्हणजे कॉस. थोडक्यात कॉस म्हणजेच कोसाइन. कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज नोन एज पॉवर फॅक्टर. त्यालाच आपण काय म्हणत असतो? पॉवर फॅक्टर म्हणत असतो. हा एक झाला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला. एक म्हणजे एकापासून तसे भरपूर झाले मित्रांनो. नुसता ऍक्टिव्ह पॉवरच प्रत्येक वेळी शब्द येईल असं नाही. रिअल येईल, ट्रू येईल, नेट येईल, युजफुल येईल. त्याच्या ऑर मधले नाव तुला माहित असलेच पाहिजे ना, तर तुझे सगळे कन्सेप्ट येतील. दुसरा फॉर्म्युला बघ ना काय तयार होतो तो पॉवर फॅक्टरचा. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू रेजिस्टन्स. काय म्हणलं मी? रेजिस्टन्स डिवायडेड बाय इम्पिडन्स. हा बी फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, खूपदा परीक्षेत आलेला आहे. रेजिस्टन्स डिवायडेड बाय इम्पिडन्स म्हणजे तुझा पॉवर फॅक्टरचा दुसरा फॉर्म्युला तयार झाला आर बाय झेड. आणि दिस इज द अगेन पॉवर फॅक्टर. याला आपण काय म्हणतो? पॉवर फॅक्टरच म्हणत असतो. मुद्दे इथपर्यंत क्लिअर असतील. जाऊयात पुढच्या कन्सेप्टवर. सर म्हणजे नेमकं काय हो? मग तीन प्रकारचे पॉवर फॅक्टर. ऐका रे, पॉवर फॅक्टर किती प्रकारचे? तीन प्रकारचे. प्रकार नंबर 1, प्रकार नंबर 2 आणि प्रकार नंबर 3. काय आहे? मुद्दे लक्षात घ्या. पहिला युनिटी पॉवर फॅक्टर. काय आहे? युनिटी पॉवर फॅक्टर. दुसरा लॅगिंग पॉवर फॅक्टर. काय आहे? लॅगिंग पॉवर फॅक्टर. आणि तिसरा लीडिंग पॉवर फॅक्टर. कसला आहे? लीडिंग पॉवर फॅक्टर. मला वाटतं आता कन्सेप्ट कळायले ते एकदम परफेक्ट. जाऊयात पुढं. मग युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय हो सर? ऐक, रेजिस्टन्स जो असतो ना, रेजिस्टन्स त्याच्यामध्ये अँगल हा 0 डिग्री असतो. किती असतो? अँगल 0 डिग्री असतो. मग तुझा जर पॉवर फॅक्टर विचारला तर कॉस ऑफ 0 येत असतं 1 म्हणजेच युनिटी पॉवर फॅक्टर. आणि अरे कॉस फायची किंमत आय बघ ना, इकडे बघ, कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर. मग फायचीच किंमत 0 म्हणजे कॉस 0 आला. आणि कॉस 0 हे मॅथमॅटिकली प्रूव्ड आहे. उत्तर आहे 1. ज्याचा पॉवर फॅक्टर 1 असतो त्याला युनिटी पॉवर फॅक्टर म्हणा. आणि तो असतो रेजिस्टन्सचा. मित्रांनो कशाचा असतो तो? रेजिस्टन्सचा असतो. सर लॅगिंग म्हणजे भानगड काय हो? इकडे बघ, लॅगिंग म्हणजे त्याच्याहून सोपं. लॅगिंग म्हणजे जिथं इंडक्टर आहे. काय म्हणलं मी? इंडक्टर आहे. मग इंडक्टर जर असेल, इंडक्टर असेल तर त्याच्यातला जो अँगल असतो, अँगल मी आत्ताच सांगितलंय कोणता अँगल? फाय म्हणजे अँगल आहे पण कशातला? व्होल्टेज आणि करंटच्या मधला अँगल आहे. मग हा जो असतो -90 डिग्री तरी असतो किंवा -π/2 रेडियन तरी असतो. मग जर का तू ह्याची किंमत ठेवली ना, तुला पॉवर फॅक्टर काढायचा ना, कॉस फाय म्हणजेच पॉवर फॅक्टर आहे, आत्ता शिकलो आपण. मग तू इथं ठेवणार कॉस ऑफ -90 डिग्री. अरे मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्यात एक फॉर्म्युला इथं कोपच्यात लिहून देतो, आयुष्यभर लक्षात ठेवा. कॉस ऑफ -θ हा असतो कॉस थीटा. काय असतो हा? कॉस थीटा. हा बी एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला साइन ऑफ
मायनस थिटा हा असतो मायनस साइन थिटा. हे ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युला मधला कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. मग आता मी कॉपच्यात तुम्हाला ऍडिशनल एक रेफरन्स तिकडे दिलोय. मग कॉस ऑफ मायनस इकडे बघ ना, कॉस ऑफ मायनस 90 म्हणजेच कॉस 90 झालं. आणि कॉस 90 ची किंमत असते मित्रांनो शून्य. किती असते? शून्य. आणि हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर. आता जिंदगीत लक्षात ठेवा, जर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आली तर उत्तर असतं 0. काय असतं पॉवर फॅक्टरचं उत्तर? 0. पण मायनस असल्यामुळे, हा बी मायनस असल्यामुळं याला लॅगिंग म्हणायचं. आणि आता जर कधी परीक्षेत प्रश्न आला तर कन्फ्यूज न होता उत्तर लिहिलं पाहिजे तुम्ही. काय लिहायचं उत्तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. बघा, इंडक्टर आला रे आला. मी काय म्हणलं? इंडक्टर आला रे आला की तुझं उत्तर आलं पाहिजे 0 लॅगिंग पॉवर फॅक्टर. ऐका, 0 लॅगिंग पॉवर फॅक्टर. कधी कधी ते 0 देणार नाहीत, लॅगिंग पॉवर फॅक्टर देतील. दॅट विल बी ऑल्सो करेक्ट आन्सर. त्याला पण तुम्ही बरोबर उत्तर आहे असं म्हणू शकता. वाह. आता लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय? जिथं जिथं प्युअर कॅपॅसिटर येत असतो, लक्षात घ्या, तिथला फाय जो आहे ना, फाय म्हणजे फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, तो असतो 90 डिग्री. व्होल्टेज करंट मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. किंवा इथं लिहितोय, ऑर मध्ये लिहितो 90 डिग्री किंवा π/2 रेडियन. π/2 च्या टाकल्यावर सी म्हणजे रेडियन आणि 90 च्या टाकल्यावर छोटा शून्य म्हणजे डिग्री. बरं, असू द्या. आता तुम्हाला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला कॉस फाय माहित आहे. मग कॉस ऑफ 90 ची किंमत सुद्धा काय असते रे? कॉस ऑफ 90 शून्य असतो. मग हा सुद्धा उत्तर पॉवर फॅक्टरचा शून्यच आला. पण पॉवर फॅक्टर जर शून्य आला तर शून्य झाला. आणि हा प्लस 90, मग प्लस आहे म्हणजे पुढे ना करंट प्लस 90 आहे म्हणजे 90 डिग्रीनं लीडिंग आहे, इकडे 90 डिग्रीनं लॅगिंग आहे. आणि इकडं करंट आणि व्होल्टेज इन फेज आहेत. मी हेही कन्सेप्ट डिटेल मध्ये अगोदर शिकवलेत. मग उत्तर येईल तुझं प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आलं रे आलं की 0 लीडिंग पॉवर फॅक्टर. काय आला? 0 लीडिंग पॉवर फॅक्टर. मला वाटतंय पॉवर फॅक्टर बद्दलही तुमचा भरपूर कन्सेप्ट या ठिकाणी आता क्लिअर झालेले आहेत. बरोबर आहे. आता पुढच्या कन्सेप्टवर जाऊयात. सर, कधी कधी एक्झाम्पल मध्ये असं दिसतं 0.85 लॅगिंग पॉवर फॅक्टर. याचा अर्थ काय सांगा? ऐका, याचा अर्थ सांगतो. 0.85 लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय ह्याचं उत्तर सांगतो. 0.85 आहे ना, म्हणजे 85% ही तुमची ऍक्टिव्ह पॉवर आहे. तिथं किती आहे? 85% आहे ऍक्टिव्ह पॉवर. आणि उरलेली 15% आहे रिॲक्टिव्ह पॉवर. आणि तुम्हाला माहित आहे की सरळ गोष्ट आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. आणि सर, व्हाय द लॅगिंग इज देअर वर्ड इज द देअर. मग लॅगिंग वर्ड असण्याच्या मागचं कारण लोड असणार इंडक्टिव्ह. लोड काय असणार? इंडक्टिव्ह असणार. जर तिथंच समजा याच्या ऐवजी वेगळं आलं असतं 0.90 लीडिंग पॉवर फॅक्टर. काय असतं? लीडिंग पॉवर फॅक्टर. त्याचा अर्थ आहे 90% ऍक्टिव्ह पॉवर, 10% रिॲक्टिव्ह पॉवर. अशा पद्धतीनं. आणि लोड जो आहे तो कॅपॅसिटिव्ह आहे, त्याला तुम्ही म्हणू शकता लीडिंग पॉवर फॅक्टर. अशा पद्धतीने हेही तुमचे पॉवर फॅक्टरचेही कॅल्क्युलेशन झाले. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील तर आपण जाऊयात पुढच्या कन्सेप्टवर. आणि पुढचा कन्सेप्ट जो आहे तो अति महत्वाचा आहे. कसला आहे? हे नाही, हे तर महत्वाचंच आहे. हा, हे महत्वाचं आहे. अधिक माहितीसाठी हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कनेक्ट होऊ शकता. बघा, इकडं मी सांगायला होतो एक कन्सेप्ट दुसरा, तो लक्षात घ्या. बघा, एनर्जी आपल्या घरी जे काही MSEBचं दर महिन्याला प्रेमपत्र येत असतं, बरोबर आहे, त्याला आपण टॅरिफ म्हणायचं. टॅरिफ पे टॅरिफ, दर महिन्याला टॅरिफ. टॅरिफ म्हणजे वीज बिल आकारणी. पण मित्रांनो, आपण तर इलेक्ट्रिकल मधले एज्युकेशन घेतलंय म्हणजे आपलं तर आद्य कर्तव्य बनतं. काय बनतं? आद्य कर्तव्य बनतं की इलेक्ट्रिसिटीचं बिल वेळेवर पे करणं. याचे फायदे काय आहेत की तोटे काय आहेत? तोटा तर काहीच नाही. आपण जी गोष्ट वापरली त्याचा आपण पे केलं पाहिजे,
त्याच्यामुळे तोटा तर काहीच नाही. मग फायदे काय आहेत? फायदे तर नंबर ऑफ आहेत. जर आपण वेळेवरती इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करत राहिलो तर त्या ज्या काही गोष्टी आहेत भविष्यात भेटणाऱ्या इलेक्ट्रिसिटी रिलेटेडच्या फॅसिलिटीज त्या चांगल्या भेटतील. हा एक चांगला फायदा. मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी ही अत्यावश्यक सेवा नाही, ती अति अत्यावश्यक सेवा आहे. काय सांगितलं मी? अति अत्यावश्यक सेवा आहे. अति म्हणजे खूप अत्यावश्यक आहे. का बरं का बोललो मी? रिझन सांगतो की इलेक्ट्रिसिटी नसावी मित्रांनो, काय जीवाची आग होते, आग होते. बरोबर आहे. शरीराची लाही होते, लाही. बरोबर आहे. का होते? कारण नंबर 1, उन्हाळ्यात नसेल तर गरमीचा प्रॉब्लेम जाऊ द्या, पण इलेक्ट्रिसिटी नाही मग मोबाईलची चार्जिंग संपलेली असते. आणि आजकाल जग हे बेजार आहे फक्त मोबाईलमध्ये, आणि मोबाईलमधील रील्समध्ये, मोबाईलमधील सोशल मीडियामध्ये, मोबाईलमधील फेसबुकमध्ये. मित्रांनो, इन्स्टंट फेसबुक आणि हेन त्यान गोष्टी काही दिवस सोडा, फेसबुक सोडा आणि आता बुक आणि नोटबुक हातात घ्या. जर तुम्ही फेसबुक आता सोडलं आणि बुक आणि नोटबुक हातामध्ये घेतलं तर आयुष्यभर पुढचं जीवन लोक तुमचं फेस बघतील. मग तुम्हाला फेस बघायची कोणाची गरज पडणार नाही. याचा अर्थ आपलं जे नोटबुक आहे किंवा टेक्स्ट बुक आहे तो महत्वाचा आहे फेसबुक पेक्षाही जास्त. मग आता एनर्जी बद्दल बोलत असताना याला एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला तर कळलाय. पॉवर इंटू टाइम म्हणजे असतं एनर्जी. आणि मित्रांनो, मला काय करायचं, इलेक्ट्रिसिटीचं बिल या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचंय. आणि ती कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, 1 युनिट म्हणजे काय सर? 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर. ऐका, मी काय मुद्दा सांगितला लक्षात घ्या. 1 किलोवॅट आवर म्हणजे याचा मी इकडं असा बॉक्स करून एक मराठीत अर्थ लिहून देतो. टेन्शन नाही घ्यायची गरज. 1 किलो म्हणजे 1000. बरोबर आहे. वॅट आवर म्हणजे याचा अर्थ सांगतो. म्हणजे याचा अर्थ 1000 वॅटचे कोणतेही डिवाइस 1 तास चालले म्हणजे वर्क करत आहे की 1 युनिट पडते. 1 युनिट पडते. मग आता आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल जे येते ते किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम तुम्ही केली, किती तुम्ही कंझप्शन केलंय, त्याचा 1 युनिट कसा पडलं हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1000 वॅटचं कोणतंही डिव्हाइस 1 तास चाललं की 1 युनिट पडतं. मग आता याच्यानुसार जितक्या वॅटचं युनिट जितक्या तास चालवणार त्याच्यानुसार तुमचे युनिट्स पडणार. खतम कार्यक्रम. असं इलेक्ट्रिसिटी बिल कॅल्क्युलेट केलं जातं. मग आता जर समजा तुम्ही एक हीटर लावलं, उदाहरण सांगतोय, जर एक हीटर लावलं आणि ते 3000 वॅटचं हीटर आहे, हीटरला खूप वॅटेजेस जास्त लागत असतं. जेवढं जास्त वॅटचं असणार तेवढं तुमचं पाणी लवकर गरम होणार. का? तर त्याचंही कारण मी मगाच सांगितलंय. जी हीट तयार होणार आहे, हीट, तो आहे I²RT हा फॉर्म्युला. आणि पॉवर म्हणजेच I²R आहे. जितकं वॅटेज जास्त तितकं लवकर हीट तयार होईल, जास्त तयार होईल. बरं, असू द्या. पण 3000 वॅटचं जर एक हीटर तुम्ही 1 तास पाण्याला लावलं तर एकदाच एका तासात 3 युनिट तुमचे पडतील. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कंझप्शन होईल 3 युनिटचं. मला काय सांगायचं कळतंय? 1 युनिट तयार कसं होत असतं? 1 किलोवॅट आवरनं तयार होत असतं. 1 किलो म्हणजे 1000, मग 1 × 1000 1000च झालं. वॅट आवर आहे म्हणजे 1000 वॅटचं डिव्हाइस 1 तास चाललं की 1 युनिट पडतं. एकदम साधन सोपन सिंपल गणित. बरोबर आहे. मग आता याच्यानुसार तुमच्या इलेक्ट्रिसिटीला, लाईट बिलला जो काही रेट लावलाय, फॉर एक्झाम्पल त्यांनी 5 रुपये युनिट ठेवलंय असं समजा. मग तुम्ही जर एक हीटर वापरलं 1000 वॅटचं 1 तासासाठी तर 1 युनिट पडल म्हणजे तुम्हाला 5 रुपये बिल येईल. पण मित्रांनो, 5च नाही येणार, त्याच्यात काही वेगवेगळे फिक्स चार्जेस वगैरे जे असतात ते लावले जातात आपल्याला, आणि थोडंसं आणखी जास्तच बिल येतं. जो रेट आहे युनिटचा
त्याच्याही पेक्षा थोडं जास्त बिल येतं, त्याचे कारण आहेत वेगवेगळे चार्जेस त्याच्यावरती आकारलेले असतात. बरोबर, इथपर्यंत ह्या गोष्टी झाल्या. कारण याचं कारण बी मी तुम्हाला इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन, मी तुम्हाला टॅरिफ अँड इट्स टाइप्स ऑफ द टॅरिफ जे असतात ते पॉवर सिस्टम मधील इकॉनॉमिक्स असेल तिकडं आपल्याला शिकायचंय. तिथं ही गोष्टी आणखी क्लिअर होतील की का इलेक्ट्रिसिटीचं बिल इतकं येतं किंवा का आपण ती वेळेवर भरलं पाहिजे, याचे कारण तुम्हाला तिथंही चांगले क्लिअर होतील. सध्या फक्त इथं इलेक्ट्रिसिटीचं बिल कसं कॅल्क्युलेट करतात याचं एक साधा मी लॉजिक सांगितलं की 1000 वॅटचं कोणतंही डिव्हाइस 1 तास चालवले तुम्ही, वर्क करायला लावलं की 1 युनिट पडत असतं. मग त्या युनिटचा जो रेट असेल मल्टिप्लाइड बाय जितके युनिट पडतील तेवढं करा आणि तेवढं इलेक्ट्रिसिटी बिल, म्हणजे दर महिन्याला आपल्या घरी MSEBचं प्रेमपत्र येत असतं. ते जे प्रेमपत्र असतं अशा पद्धतीने थोडक्यात हे कॅल्क्युलेट होत असतं. बरोबर आहे इथपर्यंत. आता सर एखादं एक्झाम्पल सांगता येईल का? सांगता येईल ना, का नाही सांगता येणार? इकडे बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊन टाकूयात. समजा काय करायचं, 10 लॅम्प्स आहेत. किती आहेत? 10 लॅम्प्स आहेत आणि हे 20 वॅटचे आहेत असं धरून चला, किंवा 10 वॅटचा एक लॅम्प आहे असं धरून चला, किंवा 5 वॅटचा आहे. 5 वॅटचे लॅम्प आहेत आणि ते दररोज 4 तास चालतात. किती तास चालतात? 4 तास चालतात. आपण याचं कॅल्क्युलेट करूयात. बरोबर आहे, हे झालं पहिला मुद्दा. बरं, हे लॅम्प बद्दल झाला. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या बरं का. समजा फॅन आहे, फॅन एक 4 फॅन आहेत घरामध्ये, 4 फॅन आहेत असं समजा. प्रत्येक फॅनचं जे वॅटेज आहे ना, किती वॅटचं आहे? साधारण एक 60 वॅट 66 वॅटचा एक फॅन आहे असं समजून चला. आणि ते दररोज साधारण एक 5 तास वर्क करत असतात. 5 तास वर्क करतात. ओके, चला त्याच्यानंतर तिसरा लक्षात घ्या मुद्दा काय सांगतोय ते. समजा सोबत आणखी वेगवेगळ्या वस्तू आहेत. समजा एक हीटर आहे घरामध्ये. काय आहे? एक हीटर आहे. आणि ते जे हीटर किंवा त्याला इमर्शन रॉड म्हणता, तो जो हीटर असतो तो आहे समजा 1000 वॅटचा. आणि तो 1000 वॅटचा हीटर जर दररोज 2 तास चालत असेल, बरोबर आहे. सध्या असं धरा की आपला अभ्यास चालू आहे म्हणून एवढ्या 2-3च गोष्टी चालू आहेत, बाकी टीव्ही बीव्ही सगळ्या गोष्टी आपण बंद करून टाकू. याचा अर्थ की टीव्ही मध्ये जर वेळ वाया घालवला तर अभ्यासाला वेळ कुठं पुरणार आहे. म्हणून सध्या आपल्या घरामध्ये फक्त एवढ्या 3च गोष्टी चालू आहेत असं समजा. याच्यावरती काम भागतंय. मोबाईल सुद्धा मी एक्झाम्पल घेतलं नाही, कारण अभ्यास करायला मोबाईलची गरज लागतच नाही. आणि काढायचे तुम्हाला एक मंथचं बिल किती येईल, एक मंथचं बिल किती येईल. बरोबर आहे, या ठिकाणी बिल किती येईल आणि इक्वल टू क्वेश्चन मार्क. मित्रांनो, आता त्यांनी जर एक मंथचं बिल विचारलं तर तुम्ही म्हणायचं नाही की सर मग फेब्रुवारी असेल तर 28चा असेल, फेब्रुवारी लीप इयर मधला असेल तर 29 तारखेचा असेल, दिवसाचा असेल. जर तुम्ही म्हणले आणखी पुन्हा 30 तारखेचा बी महिना असतो, 31चा बी महिना असतो. जर त्यांनी काहीच नाही मेन्शन केलं तर डोळे झाकून तुला या एक महिन्याला 30 डे कन्सिडर करायचे आहेत. 30 दिवसाचा महिना कन्सिडर करायचा आहे. आणि एक रेट पर आहे. रेट बघा इकडं, समजा 10 RS पर युनिट हा रेट आहे. मग काढा बरं किती येतं टोटल बिल. तर काढता येईल तुम्हाला, काढता आलं पाहिजे तुम्हाला. मी एवढं सांगतो, बाकी तुमच्या पद्धतीने तुम्ही तिकडे क्वेश्चन्स घ्या आणि तसे सोडवा, तुमचे उत्तर येऊन जातील. बघा इकडं 10 लॅम्प येतं, मी इथं 10 घेऊन टाकलं. किती वॅटचे येतं? 5च वॅटचे येतं. गुणविले किती तास चालतात? 4च तास चालतात. बघा जेवढे आकडे दिसाले तेवढ्याच मी सरळ गुणा केला. 10 पुढं 5 आणि 4 या सगळ्यांचा गुणाकार केला. आणि किती दिवसाचं काढायचंय तर 30 दिवसाचं काढायचं. जे येईल ते उत्तर, जी येईल ती तेवढं तुमचं झालं वॅटेज. आता सांगा, 4 फॅन येतं 60 वॅटचे, 5 तास चालतात. 4 फॅन येतं बघा 60 वॅटचे येतं समजा, 5 तास चालतात आणि महिनाभराचं काढायचं म्हणून 30 घ्यायचा. ओके, पुढं एक हीटर आहे. बरोबर आहे, 1000 वॅटचं आहे, चालतंय रोज किती? 2 तास आणि किती दिवस? 30 दिवस. तुम्हाला काढायचं यांचं सगळं गणित आणि हे काढता आलं पाहिजे. कसं येणार बघा इकडं, एका 5 5, 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60. हे झाला 60. इथपर्यंत झालं. मग किती शून्य येतं? 1 शून्य आणि इकडं 2 शून्य. मी दिले इकडं 2 शून्य.
मी काय दिलं इकडं 2 शून्य झालं, ते 6000 वॅट झालं. बघा इकडं 6000 वॅट झालं. ठीक आहे. आता बघा पुढं नेक्स्ट हा 6 चौक 24. आता हे पाडे आले पाहिजेत आपल्याला. आता 24 पंचे माहित नसेल तर 24 10 माहित असतं. 240 त्याचा हाफ करायचं. 240 चा हाफ 120. 24 पंचे 120. आता 120 त्रिक 120 त्रिक 12 त्रिक 36 360 हा झाला बघा इकडं 360. आता हा एक शून्य आणि हा एक शून्य, पुन्हा 2 शून्य द्यायचे. लय जागा कमी उरली बाबा. बिल यायला जास्त जागा उरली कमी. बघा इकडं आता मग इथं 3 दोन्ही 6 आणि 6 एके 6 आणि 6 एके 6. उत्तर आलं 6. मी सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून सांगालोय. पुढं 0 आणि 3 शून्य इकडे आले 4 शून्य. जागा कमी पडायली. मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला. बघा इकडं काय आहे बघा, आणखी एकदा कॅल्क्युलेशन करून सांगतो. 5 एक 5 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60. हा 60 ला 60 लिहून टाकला आणि हा एक 0 आणि हा एक 0, 2 0 देऊन टाकले. खतम कार्यक्रम. पुढं याचं कॅल्क्युलेशन 6 चौक 24 24 पंचे 20चे 120 आणि 120 मल्टिप्लाइड बाय 3 12 त्रिक 36 360. हे 360 अगोदर लिहिलं आणि हा एक शून्य आणि हा एक शून्य लिहिला, 2 शून्य लिहून टाकले. सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन. बर एकाएकी 1 एकाएकी 1 एका दोन्ही 2 बेत्रिक 6 मी 6 लिहिला. बेत्रिक 6. ओके. हे 3 शून्य आणि हा एक मी इथं 4 शून्य देऊन टाकले. सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. फार जास्त शानपट्टी करायची नाही. एवढं कॅल्क्युलेशन केले की उत्तर येतं तुझं. हे आलंय बघ 60,000. आता जागा लय कमी पडत होते, आता आपण वापरून घेऊ ही जागा. इकडे जागा आहे 60,000. हे आलंय 36,000 36,000 आणि वरचं आलंय 6,000. वरचं आलंय 6,000. कॅल्क्युलेट कर भाऊ. बेरीज तर करता येईल. 6 आणि 6 12 म्हणजे चला हा आता डायरेक्ट आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. 6 आणि 6 12 12 म्हणजे 2 घेतला हातचाला 1. 6 आणि 3 9 9 आणि 1 10. एवढं झालं का हे 10,200. इतकं झालं 10,200. बरोबर आहे हे 10,200. आता जागा कुठे आहे रे? आता पुढं पण जागा आहे का बघतो. नाही पुढं पण जागा नाही. आता आपल्याला इथंच कुठंतरी कार्यक्रम करायचा आहे. जाऊ दे मी तोंडी सांगतो, पुढचं कॅल्क्युलेशन करून घ्या. आता 10,200 इतका बघा. हे मी तुम्हाला सांगितलं हे गणित. 1000 वॅटचं कोणतंही डिव्हाइस 1 तास चाललं की 1 युनिट पडतं. तसं 10,200 ला इकडे बघा 10,200 ला थांबा रे पेन वापरतो दुसरा. जागा कमी असल्यामुळे चालू आहे हे सगळे धडपड. बघा इकडं नाही सॉरी 10,200 नाही. आकडा इथं बघा 1,02,000 आहे. काय आहे 1,02,000 तेवढा कन्सिडर करा. 1,02,000 1,02,000 याला करायचे डिवायडेड बाय 1000. डिवायडेड बाय 1000 का बरं? कारण 1000 वॅटचं युनिट ना, 1000 वॅटचं डिव्हाइस पाहिजे ना. मग इथले बघ 3 शून्य कटले 3 शून्य कटले 3 शून्य कटले 102 युनिट पडले. किती पडले? 102 युनिट पडले. आणि 102 युनिटचा तुला काय करायचं आहे? एक कितीला आहे? 10 रुपयाला 1 युनिट आहे. तर मल्टिप्लाइड बाय 10 कर. तुझं जे उत्तर आलं 1,020 रुपये तुला महिन्याला बिल येणार आहे. अशा पद्धतीने तू याला सॉल्व करू शकतो. इकडे लक्ष द्या रे. हे 60,000 आणि 36,000 आणि 6,000 ते 1,02,000 होणार ना. मग जर आपण हे जर कॅल्क्युलेट केलं तर 10,200 कसं होईल? ते पाहता पाहता इकडं डिजिट कमी दिसला पण करेक्ट आहे 1,02,000 डिवायडेड बाय 1000 का केलं? अरे 1000 वॅटचा डिव्हाइस पाहिजे ना, म्हणून डिवायडेड बाय 1000 केला. उत्तर आलं तुझं 102. उत्तर आलं 102 युनिट्स पडतील. आणि 102 युनिट प्रत्येकी 10 रुपये आहे. तर 10 मल्टिप्लाइड बाय 102 केलं. उत्तर आलं तुझं 1,020 रुपये तुला महिन्याला बिल येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला सुद्धा सॉल्व करू शकतात. मला वाटतंय हेही तुम्हाला कळलं असेल. हे फक्त मधला एक आकड्याला करेक्ट करून घ्या. बाकी सगळ्या गोष्टी टकाटक तुम्हाला समजल्याच पाहिजेत. इथपर्यंत क्लिअर झालं? बर
अशा पद्धतीनं आजचं जे काही लेक्चर होतं ती लेक्चर या ठिकाणी संपलं असं या ठिकाणी सांगतोय। बरं, संपलं, संपू द्या, अडचण नाही। मित्रांनो, आज काय झालं एकदा रॅपिड फायर राऊंड घेऊन टाकतो। रॅपिड फायर राऊंड घेत असताना बघा स्क्रीन दाखवत घेतो, जेणेकरून की काय होईल, गोष्टी क्लिअर व्हायला सोपं जाईल। बघा, पॉवर फॅक्टर, एनर्जी, हीट आणि बिल कॅल्क्युलेशन किंवा टॅरिफ कॅल्क्युलेशन एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम खतरनाक झाल्यात। आता याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन्स येतात, याच्या रिलेटेड कसे कन्सेप्ट्स तुम्हाला अप्लाय करायचे, हे सगळं या गोष्टीतून सॉल्व्ह होणार आहे। बघा, मग ओहम वॉज अ वीर पर्सन, आपण कोणाच्या बापाला कमी नाहीत, आपण पण व्हीआयपी आहोत। मग ओहम वीर, तर ह्याच्याहून हे 3 फॉर्म्युले, आपण व्हीआयपी होतो ह्याच्याहून हे 4 फॉर्म्युले, त्याच्यानंतर 3 मैत्रिणीची स्टोरी, एनर्जी, वर्क डन आणि तिसरी नुसती आग, आणि ह्या तिघी गेल्या व्हीआयटीला आणि तिकडे काय केलं, जेवल्या। इथपर्यंत क्लिअर झालं। मग याच्यावरून कळलं की एनर्जी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर पॉवरला टाइमने मल्टिप्लाय करणे, खतम। मग पॉवर इंटू टाइम म्हणजे एनर्जी। मग पॉवरचे आहेत नाहीत तेवढे 1 2 3 4 फॉर्म्युले लावून टाका आणि फक्त त्याला टीटीचं इंजेक्शन द्या। एकदा टीटीचं इंजेक्शन दिलं एनर्जीच येते। काय येते, एनर्जी येते। आणि अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करा। हीटचा फॉर्म्युला मी सांगितलं, हाच हीटचा फॉर्म्युला आहे, पण हा जूल मधला हीटचा फॉर्म्युला आहे। जर कॅलरी मध्ये विचारला तर आलेल्या उत्तरालाच फक्त 4.18 ने डिवाइड करायचं, उत्तर आलं तुझं कॅलरी मध्ये, खतम झालं हे। त्याच्यानंतर मी इकडे सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी। आता सगळ्या गोष्टी झाल्या, हीटरचं एक्झाम्पल इथे एक घेतलं, त्यानंतर पॉवर, सगळी दुनिया मरमर करायली पॉवर साठी, पॉवर आणि पीएफ, पॉवर आणि पीएफ। पॉवर म्हणजे शक्ती, पॉवर म्हणजे अधिकार, याच्यासाठी दुनिया मरमर करायली, आणि पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी, याच्यासाठी सगळ्या दुनियाची मरमर आहे। तसं आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये पॉवर म्हणजे पॉवर शक्ती आणि पीएफ म्हणजे पॉवर फॅक्टर। दोन्ही गोष्ट जशा आपल्या जनरल लाईफ मध्ये महत्त्वाच्या आहेत, तशाच या ठिकाणी इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा महत्त्वाच्या आहेत। टाइप्स ऑफ पॉवर सगळा पसारा इथं लिहून दिलाय तुम्हाला। पुढे जाऊयात आपण। समविचारी लोकांची पार्टी सांगितली, सारखे दोघं आले तर आपण आज पार्टी करू, आज बसू उठू सगळं बोलतात, आणि याच्या रिलेटेडचा हा सगळा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला। त्याच्यानंतर आपण गेलो ते फॉर्म्युले बघत पॉवर फॅक्टर वरती, पीएफ वरती। मग आता पॉवर फॅक्टरचे फॉर्म्युले सांगितले, ऍक्टिव्ह अपन अपरंट, फॉर्म्युला P/S झाला, VI cos phi डिवाइडेड बाय VI कटलं उडलं cos phi। मग पॉवर फॅक्टर म्हणजे जिंदगीत लक्षात ठेवा cos phi, आणि cos म्हणजे कोसाइन, आणि phi म्हणजे अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, म्हणजे डेफिनेशन झाली कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट। आणि पॉवर फॅक्टर इक्वल टू रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स म्हणजेच R/Z। हा एक फॉर्म्युला तुमचा तयार झाला पॉवर फॅक्टरचा। जाऊयात पुढे। मी सांगितले 3 प्रकारचे पॉवर फॅक्टर, एक युनिटी, दुसरा लॅगिंग, तिसरा लीडिंग। युनिटी असतो रेजिस्टन्स मध्ये, फेज अँगल 0 आहे, cos phi ची किंमत तुम्हाला माहित आहे दुनियाभर 1 आहे। 1 म्हणजे युनिटी आणि युनिटी म्हणजे रेजिस्टन्स, लक्षात ठेवा। पॉवर फॅक्टर लॅगिंग म्हणजे काय, इंडक्टर, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट जर असेल तर अँगल -90 डिग्री असतो व्होल्टेज आणि करंट मधला, त्याला आपण रेडियन मध्ये π/2 रेडियन। रेडियन लिहायचं कसं, π/2 च्या टकल्यावर सी लिहिलं की तुमचा रेडियन झाला, आणि 90 च्या टकल्यावर छोटा शून्य लिहिला की तो डिग्री झाला। cos ऑफ -90 गणिताच्या भाषेत किंवा ट्रिग्नोमेट्री मध्ये cos ऑफ -θ हा cos θ असतो, आणि sin ऑफ -θ हा -sin θ असतो। इकडे cos ऑफ -90 म्हणजे cos's 90, आणि cos 90 म्हणजे 0, म्हणून इंडक्टिव्ह लोड आला प्युअर की त्याचा असतो 0, आणि मायनस आहे म्हणून असतो लॅगिंग। मग याला म्हणायचं 0 लॅगिंग पॉवर फॅक्टर। कधी कधी 0 देत नाहीत तर तिथं उत्तर लिहायचं लॅगिंग पॉवर फॅक्टर। उत्तर पुढचा लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे प्युअर कॅपॅसिटिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किट जर असेल तर तिथला अँगल असतो 90 डिग्रीचा व्होल्टेज करंट मधला, म्हणजे π/2 रेडियनचा असतो। cos ऑफ 90 ची किंमत आयुष्यात तुम्हाला माहित आहे 0 असते, म्हणून त्याचा पॉवर फॅक्टर 0 लीडिंग पॉवर फॅक्टर असतो। कधी कधी हा देत नाहीत, फक्त लीडिंग पॉवर फॅक्टर देतात, तेही बरोबर आहे, आणि 0 लीडिंग पॉवर फॅक्टर असेल तर तेही बरोबर आहे। अडचण नाही, ताण नाही, तणाव नाही। पुढे जायचंय। मग मी सांगितलं कधी जर एक्झाम्पल मध्ये दिसलं तर सर फार डोकं गरगरल्यासारखं वाटतं की 0.85 लॅगिंग म्हणजे काय, लक्षात घे 85 म्हणजे 85% ऍक्टिव्ह, उरलेली 15% रिॲक्टिव्ह, आणि याचाच अर्थ आहे लॅगिंग म्हणजे तिथला लोड आहे इंडक्टिव्ह। जर 0.90 लीडिंग असेल तर म्हणजे काय सर, 90% ऍक्टिव्ह, 10% त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर आणि लोड आहे
कॅपॅसिटिव्ह आणि अशा प्रकारे एनर्जी कॅल्क्युलेशन करायचं. एक युनिट कसं कॅल्क्युलेट करतात, एक KWH असतो आणि एक KWH म्हणजे एक युनिट, म्हणजे KWH म्हणजे के म्हणजे हजार वॅट आवर, म्हणजे 1000 वॅटचं कोणतंही डिव्हाइस 1 तास चाललं की 1 युनिट पडतं खतम. साधी भाषा, एकदम साधी डेफिनेशन आणि त्याच्यावरून हे सगळा पसारा मग केवढ्याचा आहे काय आहे सगळ्या गोष्टी कळू शकता. आणि 60,000 36,000 आणि 6,000 एवढा हा पसारा इकडे आला होता. यांचं कॅल्क्युलेशन 1,02,000 येतं आणि डिवायडेड बाय 1000 करायचं, कारण मी तुम्हाला सांगितलंय 1000 वॅटचं जे आहे तो कॅल्क्युलेशन मध्ये डिवायडेड बाय मध्ये आलं म्हणून 102 युनिट पडले. कुठे गेले हे 102 युनिट पडले आणि एका युनिटची किंमत 10 रुपये होते. फक्त शून्य लावायचं 1020 रुपये तुला बिल आलेलं आहे. आता तेवढं बिल तेवढं पहिलं पटकन जाऊन भरून घे, जेणेकरून की पुढं चालून MSEB प्रॉफिट राहील. प्रॉफिटमध्ये आलं की आपल्याला फॅसिलिटीज भेटतील, लवकर लवकर चांगल्या चांगल्या जागा येतील आणि तुला अजून चांगली मोठी नोकरी लागण्यासाठी मदत होईल. म्हणजे आलेलं जे तुला महिन्याला बिल आहे ना तेवढे एकदा पटकन जाऊन आत्ताच्या आत्ता भरून घे. आता मी तर म्हणतोय जायची बाहेर कुठे गरजच नाही, घरातल्या घरात बसून सुद्धा MSEBचं तुम्ही बिल भरू शकता. आणि MSEBचं बिल भरायचं असेल तर तुम्ही फोनपे, गुगल पे जे काही तुमच्याकडे UPI असतील त्याच्यावरून तुम्ही बिल भरू शकता. पटकन आलेलं बिल भरा आणि आजचं लेक्चर संपलं. एवढं बोलतो आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.